I will. Yes. Yeah. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. 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 Welcome back, Judah, Thank you. for taking another session. This was a very nice occasion, chance for you to take the session. So we are happy that you are taking the session. Thank you. Over to you. Yeah. Thank Naina you. auntie has joined us. Yeah. Yeah. Okay. Yeah. So welcome everybody. Thank you for attending the class in such a short notice. Today's class is in memory and for Aliyat Nishma Shel Hazaken Eliezer Chaim Kemkari. Eliezer Kemkar, he is my father-in-law. He expired. He died just Tuesday. Thursday we had his funeral, and today we had his 7-day Hashkaba and everything. So we finished with the Sutak and everything. So I'm taking this class in his honor, so that our mitzvah about studying Torah together, the mitzvah will be helping him for his upliftment of his soul. We say in Hebrew. I have a small recording from Joshua also. Le Aliyat Neshama Shel Hazaken Eliezer Chaim Kemper. So this is what לעילוי נשמת הזקן אליעזר קינקר. אליעזר בן חיים קינקר. רוח אדוני תלכנו וגן עדן. right. So we will start the class. Today's class, first we start the class with questions. So anybody has any questions, we can start the class with your questions. And I see that Rachel is already smiling and laughing, so she has a question. No? Okay. If anybody has any questions. बाहेरून आले त्यांनी तेच सिनोरा सांगितलं अरे आज क्लास आहे अरे आय जस्ट केम बॅक आय शुड जस्ट लेट मी जॉईन Okay. विचार करते No, no. आला मला तर विचारते Yeah, हा it's आणि okay. मला पण हिने जागा केलं म्हणजे 7 वाजले म्हणले आंटी तू या जॉईन नाही झाला. नाही आणि जुडा जोशवानी कॅन्सल केला क्लास ना आज, तर मी बोललो मी घेतो मग, अच्छा कारण टाइम आहे. हा हा जोशवाचा आणि हा केमकर संध्याकाळचा कधी class. गेला बाबा? काय केमकर कधी गेला केमकर? मंगळवारी वारलं ते, गुरुवारी झालं त्यांचा ओ सो सॉरी मला कळलंच नाही. शपथविधी. आणि आज अच्छा 7व्या दिवसाचा सुतक होता. काल ते आपण हे करतो ना, जिकीर काय एवंडी छल्लाऊत जर्दे हा केला आज, एक सगळं हा केला आणि झाला. ओ सो ते सॉरी बाबा. 86-87 वर्षाचं होतं. त्यांची मुलं, फॅमिली आणि त्यांचे फ्रेंड्स वगैरे पण आलं होतं. फ्रेंड्स आणि हो त्यांची भावंड पण आली नातवाला खूप होती. सांभाळायचे आहे. मला सिंहात भेटलेले. हा माझ्या न्यू इयरच्या आधी माझ्या घरी येऊन गेलो तिथं. येऊन गेला ना. हा ओ सो तर सॉरी. आजचा क्लास आपला आहे, क्वेश्चन कोण विचारणार नाही, तरी पण मी सांगते की तुम्ही जास्ती जण येऊ शकता स्क्रीनवर, आम्ही बघू तुम्हाला. मला चेहरे बघायला आवडतात, तर तुम्ही प्लीज या, तुमचा कॅमेरा चालू करा. आणि आपण एवढीशी 7-8च माणसं आहेत, तर आपल्याला काय एवढा लाजण्यासारखं काय नाही. तर आजचा जो क्लास आहे ना, आजचा क्लास आहे जरासा असा थोडासा तोराच्या फर्स्ट चॅप्टरवरच घेणार आहे. आणि क्लासमध्ये आपण जरासा काहीतरी, आता आपण खूप डीप गोष्टी पण शिकायला लागलोय ना. पॅराडॉक्स हे ते काय 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 शिकलो आपण, तर आता जरा एक काहीतरी इझी गोष्ट शिक. ओके. तर पहिला जो हे आहे ना, मी तोराचा हे घेतो. पहिला जो चॅप्टर आहे ना, पहिला चॅप्टर म्हणजे जेनेसिस 1:1:1 आणि 1:2:1, म्हणजे पहिला चॅप्टर. इन द बिगिनिंग बेरेशित bara Elohim et hashamayim et haaretz. In the beginning God created the heaven and the earth. Now the earth was unformed and void, and darkness was upon the face of the deep. And the Spirit of God hovered over the face of the waters. And God said, let there be light, and there was light.
यही और वे अमर एलोहिम वयर वया और वयार एलोहिम यही और वेही और. म्हणजे पहिल्या दिवशी देवानी काय बनवलं? पहिल्या दिवशी देवानी हेवन अँड दी अर्थ बनवला. डार्कनेस होता, वॉटर होता. पहिल्या दिवशी काय काय होतं त्याच्यात सांगितलं. आणि पहिल्या दिवशी देव जेव्हा बोला ना, अँड गॉड सेड हा जो फर्स्ट टाइम गॉड सेड आहे ना, त्याच्यामध्ये देवानी काय बनवलं? लाईट बनवली. अँड गॉड सेड लेट देअर बी लाईट अँड देअर वॉज लाईट. ओके. त्याच्या आधी गॉड सेड नाही लिहिलेलं आहे. त्याच्या आधी कुठेच गॉड सेड नाही लिहिलेलं आहे. इन द बिगिनिंग बेरेशीत लिहिलंय. कारण बेरेशीत काय? बेरेशीत फर्स्ट वर्ड आहे तोरामधला, जिथे ऐकायला कोण नाही है ना. बेरेशीत देवानी कुठं बनवलं? सगळी गोष्ट देवानी कुठं बनवली? तर देवानी एक जागा, टाइम स्पेस बनवलंय, त्याच्यामध्ये सगळं बनवलंय. तर ह्या बेरेशीत मध्ये ऐकायला कोण नाही म्हणून तिथं गॉड सेड बेरेशीत असं नाही लिहिलंय, किंवा गॉड सेड लेट देअर बी अर्थ, लेट देअर बी हेवन, असं काय लिहिलं नाही. कारण काय? कोण नव्हता. तर देवानी पहिले क्रिएशनच्या स्टार्ट करताना बेरेशीत बनवला. आणि आपण एवढा 3-4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष क्लास केला, तर आपल्याला ते बेरेशीत म्हणजे काय? टाइम आणि स्पेस. बेत आणि बेत आणि रेशीत. बेत म्हणजे बाईत म्हणजे हाऊस, रेशीत म्हणजे बिगिनिंग, म्हणजे टाइम. तर टाइम आणि स्पेस देवानी बनवला. आणि टाइम आणि स्पेस बनवल्याबरोबर त्याच्यामध्ये काय 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 आलं? एलोहिम. त्याच्यामध्ये काय काय आलं? हेवन, अर्थ, बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आल्यावर फर्स्ट टाइम देव मग बोलतोय, हाशेम बोलतोय, गॉड सेड लेट देअर बी लाईट. कारण आता ऐकायला कोणतरी आहे ना, हे जागा क्रिएट केलेली गोष्ट आहे, म्हणून तिथं आता गॉड सेड आहे. गॉड सेड लेट देअर बी लाईट अँड देअर वॉज लाईट. आता तुम्ही आहे ना, इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन व्यवस्थित आहे. यही और वही और म्हणजे गॉड सेड लेट देअर बी लाईट अँड देअर वॉज लाईट. देअर देअर म्हणजे काय है ना? इंग्लिश मध्ये देअर म्हणजे देअर देअर, तिकडं तिकडं है ना. लेट हिअर बी लाईट नाही देव बोलला. हाशेम काय बोलला? लेट देअर बी लाईट. म्हणजे आता तुम्हाला आपला जे इमॅजिनेशन आहे ना, ते इमॅजिनेशन मध्ये थिंकिंग करायचं आहे. मेमरी घ्यायची आहे थिंकिंग मध्ये, पण इमॅजिनेशन मध्ये थिंक करायचं आहे. इमॅजिनेशन मध्ये विचार करायचा आहे आपल्याला. इमॅजिनेशन मध्ये विचार करा. गॉड काय बोलते? लेट देअर बी लाईट. म्हणजे गॉड काय आहे? गॉड क्रिएशनच्या बाहेर आहे आता इथं, है ना. देवानी जे बनवलंय ना त्याच्या बाहेर आहे. कारण देअर कधी बोलता तुम्ही? जेव्हा तुम्ही तिथं नसता तेव्हा. म्हणजे त्या, जर तुम्ही गार्डन मध्ये उभा असाल ना, तर हिअर बोलाल ना, आय एम इन द गार्डन हिअर. तुम्ही गार्डनच्या बाहेर उभा असाल तर तुम्ही काय बोलाल? देअर, द गार्डन इज देअर. देअर म्हणजे काय? तुम्ही ज्या ज्या गोष्टीपासून बाहेर असतं त्या गोष्टीचं. तर गॉड काय बोलला? लेट देअर बी लाईट, है ना. अँड देअर वॉज लाईट. कुठं लाईट झाला? देवानी कुठं लाईट बनवला? देअर. म्हणजे देव त्या क्रिएशनचा जो पहिला स्ट्रक्चर आहे ना, त्या पहिल्या स्ट्रक्चर मध्ये देव बाहेर आहे तिथून. त्या जे क्रिएशन मध्ये जे बनवलंय त्याच्यामधून बाहेर आहे. आणि त्या बाहेर मध्ये देव जिथं ना आहे ना, क्रिएशन, देवानी पहिला जो क्रिएशन बनवला, बेरेशीत 12 एलोहिम एथ हशामाईम इन द बिगिनिंग गॉड क्रिएटेड द हेवन अँड द अर्थ. तर हा जो क्रिएशन आहे ना, हेवन अँड द अर्थ, ह्याच्यामध्ये तो देर आहे. देर का आहे? कारण तो हिअर ना आहे. गॉड तिथं हिअर ना आहे. आणि त्याच्यामध्ये काय काय आहे? हेवन, अर्थ. आणि तो कसा आहे? अनफॉर्म्ड अँड वॉइड. तोहू व बहु आहे. अनफॉर्म्ड अँड वाईड, कारण तिथं देव ना आहे. अँड डार्कनेस वॉज अपॉन द फेस. आणि तिथं डार्कनेस आहे. अँड डार्कनेस वॉज अपॉन द फेस अँड द स्पिरिट ऑफ गॉड हुवर्ड ओव्हर द फेस ऑफ द वॉटर्स. आणि गॉडचा स्पिरिट, गॉडचा जो स्पिरिट म्हणजे गॉडचा जो पॉवर आहे ना, गॉडची जी एअर आहे. स्पिरिट म्हणजे काय? स्पिरिट म्हणजे रुआख. रुआख म्हणजे एअर, विंड. गॉडचा जो फोर्स आहे ना, गॉडचा फोर्स कुठं हॉवर करतोय? ऑन द फेस ऑफ द वॉटर. तर फेस ऑफ द वॉटर म्हणजे कशाने कव्हर आहे? जो क्रिएशन झालाय ना, तो क्रिएशन. तर तुम्ही इमॅजिनेशन मध्ये, क्रिएशन मध्ये काय? हेवन आहे, अर्थ आहे, सगळं आहे. आणि डीप हाय आणि डार्कनेस आहे. आणि डार्कनेसच्या ह्याच्यामध्ये देवाचा जो फोर्स आहे तो कुठं ओव्हर करतोय? फेस ऑफ द वॉटर. फेस ऑफ द वॉटर म्हणजे हा अख्खी जी गोष्ट आहे ना, ती पाण्यामध्ये आहे. ओके, समजते मी काय बोलते ते? कारण तो पाणी म्हणजे खाली नाही पाणी असं. पाणी म्हणजे कुठे? पाणी अख्ख्या सगळ्या गोष्टीला कव्हर केलेलं आहे पाण्याने. फेस ऑफ द वॉटर. कारण सेकंड वर्ड काय बोलते? गॉड सेड लेट देअर बी लाईट. म्हणजे गॉड तिथं ना आहे. गॉड लेट देअर बी लाईट बोलते ना, म्हणजे स्पिरिट ऑफ गॉड कुठे आहे?
स्पिरिट ऑफ गॉड बाहेर आहे त्या गोष्टीच्या. आणि बाहेर असताना पहिली गोष्ट जी आपल्याला त्याच्या आधीची लाईन काय सांगते की स्पिरिट स्पिरिट ऑफ द गॉड होवर्ड ओव्हर द फेस ऑफ द वॉटर्स. द फेस ऑफ द वॉटर काय कनेक्ट, हा बोला. You said God was not there, but God created this, right? So Yes. God is everywhere, na? God is everywhere, but this is the creation. हाँ. If God is everywhere, then there cannot be anything. जर सगळीकडे देव आहे ना, जर मी इकडे आहे ना, ह्या सोफ्यावर बसलोय ना, तर ह्या सोफ्यावर मी जिथं बसलोय ना तिथं दुसरा कोण माणूस बसू नाही शकत आहे का? कारण त्याला तो माझ्या वर तरी बसू शकते ना, तर माझ्या खाली तरी बसू शकतोय ना, बाजूला बसू शकते, पण तो ह्या सेम स्पेस मध्ये, सेम नाही टाइम बसू मध्ये, सेम डायमेन्शन मध्ये नाही बसू शकत तो. तसा वेन गॉड इज एव्हरीवेअर ना, तर त्या डायमेन्शन मध्ये, त्या स्पेस मध्ये, त्या टाइम मध्ये दुसरा कायच नाही येऊ शकत, कारण तिथं सगळीकडे गॉड आहे. तर गॉडला बनवायला लागते जागा, टाइम आणि स्पेस जागा बनवायला लागते देवाला. देवाला स्वतःचा जो प्रेझेन्स आहे ना तो कमी करायला लागते. काढून घ्यायला तिकडनं. प्रेझेन्स देवाने जो कमी केला त्याला सिमसूम बोलतो आपण. तो देवाने जो स्वतःचा स्पेस कमी केला, स्वतःचा जो प्रेझेन्स कमी केलाय ना, त्या स्वतःचा कमी केलेल्या स्पेस मध्ये हाशेमनी बेरेशीत म्हणजे क्रिएशन स्टार्ट केलाय. तो क्रिएशन जेव्हा स्टार्ट झालाय त्या क्रिएशन मध्ये हेवन अर्थ सगळा डार्कनेस आहे, सगळं आहे. पण डार्कनेस काय, कारण तिथं देव नाही आहे म्हणून डार्कनेस आहे तिथं. आणि त्या सगळ्या गोष्टीच्या देव कुठे आहे, तर देव होवरिंग ओव्हर द वॉटर्स. होवरिंग ओव्हर द वॉटर्स म्हणजे वॉटर कुठे आहे, वॉटर अख्खा ते सगळा वॉटर आहे, वॉटरही आहे तो सगळा, आणि त्याच्यावर देव आहे. कारण देव त्याच्या आतमध्ये, जर वॉटर आतमध्ये असेल ना डीप मध्ये, तर डीप मध्ये असेल तर वॉटर म्हणजे देव त्याच्या आतमध्ये आहे परत, पण देव त्याच्या आतमध्ये नाही. म्हणून सेकंड लाईन तुम्हाला बोलते गॉड सेड लेट देअर बी लाईट. लाईट. आता तुम्हाला समजायचं आहे की लाईट म्हणजे काय, कारण देव नसताना तिथं काय आहे, डार्कनेस आहे. डार्कनेस आहे. आणि देव काय बोलते, लेट देअर बी लाईट. मग आता लाईट काय आहे, लाईट देवाचा जो प्रेझेन्स आहे. समजलं तुम्हाला, लाईट काय, देवाचा जो प्रेझेन्स आहे, जो देव आता त्याच्यामध्ये टाकते. म्हणजे ओरिजिनल जो ओरिजिनल हाशेमचा जो प्रेझेन्स आहे ना, तो एवढा ब्राईट आणि एवढा इल्युमिनेटिंग आणि एवढा हे आहे ना, की त्याच्यामध्ये कायच क्रिएशन नाही होऊ शकत. पण देवाने केलेली जी क्रिएशन आहे ना, त्या क्रिएशन मध्ये देवाला आहे ना स्वतःचा प्रेझेन्स टाकासाठी देव काय ते लेट देअर बी लाईट. आणि हा लाईट म्हणजे काय, हा लाईट म्हणजे आता देवाने ह्या क्रिएशनच्या हिशोबाने ऍडजस्ट केलेला देवाचा प्रेझेन्स आहे. थँक्यू. म्हणून बोलते ना, म्हणून आपल्याला तोरा स्टडी मध्ये आणि तलमूद आणि याच्यामध्ये बोलतात ना की त्या टायमाला मशियाख येईल ना, त्या टायमाला हा लाईट किती असेल, 7 टाइम्स असेल. 7 टाइम्स म्हणजे काय असेल, कारण देवाचा जो लाईट आहे ना तो देवाने ना 7 टाइम्स कमी केलेला आहे. कारण क्रिएशन मध्ये देवाने देवाचा जो लाईट आहे ना तो जसा हाय तसा टाकला असताना तर हा क्रिएशन परत संपला असता. कारण परत तो देव गॉडली झाला असता म्हणजे तो प्रेझेन्स तिकडचा, तो क्रिएशनचा प्रेझेन्स निघून गेला असता. तुम्हाला ना इमॅजिनेशन मध्ये ते इमॅजिन कशाला असं करायचं आहे, कारण आपण ह्या टर्म्स मध्येच बोलू शकतो, आपण देवाच्या टर्म्स मध्ये आणि देवाच्या याच्यामध्ये भाषेमध्ये नाही बोलू शकत. तर हा जो लाईटचा जो प्रेझेन्स आहे ना, लाईटचा प्रेझेन्स कसा आहे, तुम्ही लाईटच्या प्रेझेन्स मध्ये, आता आपण ही लाईट मध्ये आपण इथं तिथं फिरू शकतो, लाईटच्या प्रेझेन्स मध्ये आपण तिथं शकतो. तसा देवाने देवाचा प्रेझेन्स त्या क्रिएशन मध्ये बनवलाय, ज्याच्यामध्ये देवाचा प्रेझेन्स असून पण त्या प्रेझेन्स मध्ये बाकीच्या गोष्टी एक्झिस्ट करू शकतात. कारण देवाचा जो ओरिजिनल प्रेझेन्स आहे ना, गॉड इज एव्हरीवेअरचा जो प्रेझेन्स आहे ना, तो असा आहे की तिथं दुसरा कायच नाही राहू शकत आहे. तो माझ्या प्रेझेन्स सारखा आहे. इकडं माझा आता हा प्रेझेन्स आहे ना, ही जागा दुसरा कोण नाही घेऊ शकत. म्हणजे माझी जो फिजिकल जी जागा आहे ना, फिजिकल जी माझा एक्झिस्टन्स, त्या फिजिकल एक्झिस्टन्स मी जेवढी स्पेस टाइम घेतला त्या टाइम मध्ये येऊ नाही शकत कोण. या सेम टाइमला सेम ह्याच्यामध्ये दुसरा कोण नाही येऊ शकत, मीच असू शकतो. तसंच गॉडचा प्रेझेन्स आहे ना सगळीकडं, जर गॉडचा सगळीकडे प्रेझेन्स आहे ना, तिथे दुसरा कायच येऊ नाही शकत. म्हणून गॉडनी क्रिएशन एक्सटर्नल चालू केलं. एक्सटर्नल म्हणजे सिमसुम केला स्वतःला, देवानी कॉन्स्ट्रिक्ट केला. त्या कॉन्स्ट्रिक्शन मध्ये देवानी काय केलं, बेरेशीत केला. बेरेशीत म्हणजे टाइम आणि स्पेस बनवला, आणि टाइम आणि स्पेस बनल्याबरोबर त्याच्यामध्ये फोर्सेस बनलं, त्याच्यामध्ये एव्हरीथिंग इन द हेवन, एव्हरीथिंग इन द अर्थ बनला, आणि तो नल अँड वॉइड आहे, आणि तो अनफॉर्म्ड आहे, कारण तिथं गॉडचा प्रेझेन्सच नाही. वॉटर आहे, डार्कनेस आहे, सगळं आहे. आता
ते सगळ्या गोष्टीला देवानी आता तो त्या सगळ्या गोष्टी देव काय करते, त्या सगळ्या गोष्टींमध्ये आता क्रिएशन मध्ये देव फॉर्मेशन आणते, सगळ्या वेगळा करते, हे करते, डिफरन्शिएट करते. म्हणून तो पहिला जो वर्ड आहे लेट देअर बी लाईट अँड देअर वॉज लाईट आहे. देअर, ओके. पण तिथं सेकंड याच्यामध्ये काय देअर वॉज लाईट लिहिलंय है ना. देअर वॉज लाईट. वॉज म्हणजे काय, इंग्लिश शब्द आहे ना वॉज, है ना. लेट देअर बी लाईट अँड लाईट वॉज क्रिएटेड असं नाही बोलत आहे ना. इथं असं नाही बोलत की लाईट वॉज क्रिएटेड. लेट देअर बी लाईट अँड देअर वॉज. वॉज कसं असतं, वॉज म्हणजे आधीपासून लाईट आहे, म्हणजे लाईट देवानी कुठून पाठवलंय, देवानी स्वतःचा लाईट पाठवलंय. देअर वॉज लाईट. वेअर वॉज म्हणजे काय, तिथं तिथं नव्हता तो, तिथं आला. तिथं आला म्हणजे तो कुठून आला, प्रगट नाही झाला असा आपोआप. मी या घरी जेव्हा येतो ना, तर एंटर करतो ना, तर आय वॉज आउट आय केम इनसाइड असं होतं ना. तर म्हणजे मी वॉज म्हणजे मी कुठेतरी पहिले लाईट कुठेतरी होता, तो तिथून आलाय. तो कुठून आलाय, तो देवाचा लाईट आहे, तो गॉड्स प्रेझेन्स आहे. गॉड्सचा जो जी गोष्ट आहे ना, ती स्पिरिच्युअल गोष्ट आहे काहीतरी. ती ही लाईट नाही आहे, ही आपल्याला दिसतोय ती लाईट नाही. आणि आपण आता पुढं स्लोली पुढे जाऊ, मग तुम्हाला अजून अजून थोडंसं समजेल त्याच्यामध्ये. कारण आपण काय करतोय, आपण आहे ना सगळ्या गोष्टी आहे ना ह्युमन टर्म्स मध्ये बोललोय ना, त्याच्यासाठी आपण मिक्सअप करतोय सगळ्या गोष्टी. ओके. अँड गॉड सेड लेट देअर बी लाईट अँड देअर वॉज लाईट अँड गॉड सॉ म्हणजे काय, आता परत गॉड अजून एलोहिम अजून बाहेर आहे. गॉड सॉ, तुम्ही कुठली गोष्ट बघता, बाहेर बघताय ना. सॉ अँड गॉड सॉ दॅट द लाईट वॉज गुड अँड गॉड divided the light from the darkness, and God called the light day, and God called the light day, and the darkness he called night, and there was evening and there was morning one day. ओके. वन डे म्हणजे योम एखाद लिहिलंय. योम एखाद म्हणजे कॉम्बाइंड डे होता, एक डे होता, एक दिवस होता. पहिला दिवस नव्हता, एक दिवस होता तो. ओके. पण त्याच्यामध्ये आता तुम्हाला समजत आहे की देअर वॉज लाईट आहे, आणि देवानी डे कोणाला बोललाय, देवानी लाईट आणि डार्कनेसला डिफरन्शिएट केला. देवाचा प्रेझेन्स जेव्हा नव्हता तेव्हा डार्कनेस आहे, देवाचा प्रेझेन्स आल्यावर काय होते, तिथे लाईट होते. पण लाईट झाल्यावर देव काय करते, डार्कनेस आणि लाईट डिफरन्शिएट करते. तुम्ही तुम्ही तुमच्या घरी डार्कनेस आणि लाईट डिफरन्शिएट करू शकता का? तुम्ही जर लाईट लावली, बल्ब लावला, मेणबत्ती आणली, तर डार्कनेस आणि लाईट डिफरन्शिएट करू शकता? मेणबत्ती आणली ती लाईट, डार्कनेस जाते. लाईट चालू केली की डार्कनेस जाते ना, बरोबर. मग डार्कनेस डिफरन्शिएट केला गॉडने, म्हणजे तो ह्या डार्कनेस बद्दल नाही बोलत आहे, तो त्या कुठल्या तरी वेगळ्या डार्कनेस बद्दल बोलतोय, जी पहिल्या दिवशी होती त्या डार्कनेस बद्दल बोलतो. कारण पहिल्या दिवशी जी जी गोष्ट होती ना, ज्याला डार्कनेस बोललाय ना, त्यासारखा काहीतरी असतं, त्याला आपण आत्ताच्या गोष्टीमध्ये डार्कनेस बोलतो. मी एक्झाम्पल देतो ना, की लहान प्लास्टिकची बाहुली असतं ना, तर प्लास्टिकच्या बाहुलीचा हात असतं, प्लास्टिकच्या बाहुलीला हात आणि पाय असतं, बरोबर. पण प्लास्टिकच्या बाहुलीचा हात आणि पाय आणि आपल्या आणि हात आणि पाय याच्यामध्ये फरक आहे की नाही? आपला हात म्हणजे हात आहे, प्लास्टिकच्या बाहुलीला बनवलेला हात जो आहे ना, त्याला नुसतं त्या हाताचा फॉर्म दिलेला आहे, पण तो हात नाही. पण त्याला आपल्या हाताचा फॉर्म दिलाय ना, म्हणून त्याला प्लास्टिकचा हात, प्लास्टिकच्या बाहुलीला आपण म्हणतो हात आहे. प्लास्टिकच्या बाहुलीचा हात तोडला, हात कापला, हात केला, काय तिला होणार आहे? काय नाही होणार आहे. प्लास्टिकच्या बाहुली तिच्या हाताने काय करू शकते? आपल्या हाताने आपण काय काय करू शकतो? आपल्या हाताच्या ज्या क्वालिटीज, क्वांटिटीज आणि सगळ्या जे हे आहेत ना, आणि ते प्लास्टिकच्या बाहुलीच्या हाताचे क्वालिटी सेम असतात ना, असतात. फक्त तो काहीतरी रिझेंबल करते, आपल्या हाताला रिझेंबल करते, पण तो आपल्या हातासारखा नाही. तसा लाईट आणि डार्कनेस आहे ना, ओरिजिनल लाईट आणि डार्कनेस आहे ना, ती अशी काहीतरी गोष्ट आहे ना, ती प्लास्टिकचा हात आणि आपल्या हातामध्ये जेवढा फरक आहे ना, तेवढा फरक आहे आपण ज्याला लाईट समजतो आणि डार्कनेस समजतो त्याच्यात. म्हणजे आपण ज्याला लाईट समजतो ना, ती लाईट म्हणजे काय, प्लास्टिकचा हात आहे. आणि ओरिजिनल जेव्हानी बनवलेली जी लाईट आहे ना, ती तो आपला हातासारखी लाईट आहे. ओरिजिनल जो डार्कनेस आहे ना, तो देवाचा ऍब्सेन्स असलेल्या जी जागा क्रिएशनची होती ना, त्याच्यामधला जो डार्कनेस आहे ना, त्याला डार्कनेस बोलतात. आणि आपल्या ह्याच्यामधला जो डार्कनेस आहे ना, तो प्लास्टिकच्या बाहुलीच्या हातासारखा आहे. समजते क्वेश्चन? मध्ये मध्ये क्वेश्चन विचारलं तर आपण अजून जास्तीत जास्त राखेल क्वेश्चन.
Johnny, you can also ask. Johnny has also joined. अंडरस्टूड, समजतंय तर सांगा, मग आपण पुढे जाऊ. नाहीतर काय, एक पायरी मिस झाली तर आपला पाय पिसलेला, आपण पडू. समजतंय? तो हा जो आहे ना लाईट, जो तोरामध्ये लाईट आणि डार्कनेस, तोरामध्ये जे वर्ड्स आहेत ना, ते वर्ड्स आहे ना, प्लास्टिकच्या भावलीचा हात आणि आपला हात ह्याच्यामध्ये जो फरक आहे ना, त्या हिशोबाने आपण घेतला पाहिजे. कारण तुम्ही लिटरली जेव्हा घेता ना, तर लिटरली घेता तर मग प्रॉब्लेम काय होतोय की तुम्ही आहे ना त्या लाईटला प्लास्टिकच्या हातासारखा एक लोअर क्वालिटी देऊन तुम्ही त्याचं इंटरप्रिटेशन करता. हा जो गॉडचा प्रेझेन्स आहे ना, जो क्रिएशन मध्ये आला, त्याला लाईट बोलतात. आणि जो गॉडचा प्रेझेन्स नव्हता ना क्रिएशन मध्ये, कारण गॉडनी एक्स्ट्रा त्याच्यापासून सिमसुम करून क्रिएशन केलाय. सिमसुम केल्यावर जो क्रिएशन केलाय, त्या क्रिएशन मध्ये जो गॉडचा प्रेझेन्स आहे ना, त्याला डार्कनेस बोलतात. आणि त्या डार्कनेस आणि जो आहे ना, त्याच्यामध्ये देवाने डिफरेन्शिएट करून, देव आहे ना डिफरेन्शिएट करू शकते. कारण देवाने ठरवलं की माझा प्रेझेन्स पण आहे ना ह्या गोष्टीमध्ये राहील आणि ह्या गोष्टीमध्ये नाही राहील. ज्या गोष्टीमध्ये देवाचा प्रेझेन्स आहे आणि देवाचा प्रेझेन्स दिसते ना, त्याला आपण लाईट बोलतो, डे बोलतो, त्याला योम बोलतो. आणि ज्याच्यामध्ये नाही दिसत त्याला आपण डार्कनेस बोलतो. आणि देवाने डे आणि नाईट बनवलं, आणि हा डे आणि नाईटचा जो रोटेशन आहे ना, तो रोटेशन, पहिला रोटेशन जेव्हा झाला ना, त्याला देवाने काय बोलला, योम एखाद, पहिला दिवस, एक दिवस असा दिला त्याला. तो एक दिवस म्हणजे 24 आवर्सचा ना आहे किंवा किती मिलियन आवर्स, ती आपल्याला नाही माहिती, कारण सन अँड मून ना आहेत. तुम्ही टाइम कसा मोजता? आपला टाइम जो आहे ना, सन आणि मूननी मोजतो आपण. सकाळ होतं आणि मग संध्याकाळ होतं ना, मग संध्याकाळ झाल्यावर आपला दिवस चालू झाला. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा संध्याकाळ होतं तेव्हा आपला एक हिब्रू दिवस झाला. इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे सनराईज टू सनसेट, सनराईज टू सनराईज आपण मोजतो 24 तासाचा. पण हा 24 तासाचा दिवस नाही, कारण सनच नाही इथं. सण हा इथं सण नाही, देवानी चौथ्या दिवशी सण बनवला. तर देवाचा जो क्रिएशनचा दिवस आहे ना, तो प्लास्टिकच्या भावलीच्या हातासारखा आणि माझ्या हातासारखा आहे. देवाचा जो एक दिवस आहे ना, तोरा जो 6 डेज ऑफ क्रिएशन सांगते ना, तो माझ्या हातासारखा आहे. आणि आपण जो इंटरप्रेट करून आपण जो बोलतो ना, तो प्लास्टिकच्या भावलीसारखा. कारण आपण 24 तासाच्या हिशोबाने इंटरप्रेट करतो, तो 24 तासाचा आहेच नाही. कारण तिथं सन आणि मूनच नाही. मी आता पुढची लाईन वाचतो, जेनेसिसची पुढची लाईन कुठली आहे, 14, 14वी लाईन. 14व्या लाईनच्या पहिले मी 13वी लाईन वाचतो, म्हणजे तुम्हाला समजेल कुठं आहे मी. 12वी लाईन वाचतो पहिले. अँड द अर्थ ब्रॉट फोर्थ ग्रास, हर्ब्स yielding सीड आफ्टर इट्स काइंड, अँड ट्री बेअरिंग फ्रुट्स wherein is the seed thereof after its kind. And God saw that it was good. And there was evening and there was morning, a third day. तिसरा दिवस झाला. आणि आता तिसरा दिवस झाल्यावर 14वी लाईन, 14th लाईन काय बोलते, and God said, let there be lights in the firmament of the heaven. Let there be lights in the firmament of the heaven to divide the day from the night. And let them be for signs and for seasons and for days and for years. And let them be for lights in the firmament of the heaven to give light upon the earth. And it was so. आता इथं देवाने स्पेसिफाय नाही केलंय स्टार बनवलं हे बनवलं. देव लाईटच बोलते, लाईट, तोरा लाईटच बोलते. ओके, आपण इंटरप्रेट करतो स्टार्स बनवलं हे बनवलं ते बनवलं. पण पुढची लाईन काय बोलते, अँड इट वॉज सो, अँड गॉड मेड द 2 ग्रेट लाईट्स. आता बरं लक्ष द्या शब्दांवर. अँड गॉड मेड द 2 ग्रेट लाईट्स, द ग्रेटर लाईट टू रूल द डे अँड द लेसर लाईट टू रूल द नाईट अँड द स्टार्स. आता इथं देव सांगते की 2 बनवलं, ग्रेट लाईट आणि मोठी एक लाईट आणि एक छोटी लाईट आणि स्टार्स. आता इथं सांगते स्टार्स बनवलं. ओके, अँड गॉड सेट that let God set them in the firmament of the heaven to give light upon the earth and rule over the day and over the night. ओके, आता देवानी सन आणि मून आणि स्टार्स बनवलं. पण सन आणि मून आणि स्टार्स बनवल्यावर तिथं काय सांगते की रूल ओव्हर द डे अँड रूल ओव्हर द नाईट असं सांगते. रूल ओव्हर द लाईट आणि डार्कनेस नाही. सनचा रूल आहे ना लाईटवर ना आहे, आणि मूनचा रूल आहे ना डार्कनेसवर ना आहे. तर सनचा रूल कशावर आहे, डेवर आहे.
आणि मूनचा नाईटवर आहे. ती लोक लाईटवर नाही हे करत आहे. तू गिव्ह द लाईट असा लिहिलाय तो. त्याच्यामध्ये सन आणि मून, आणि तर सन आणि मूनचा जिकर पण नाही केलाय. सन आणि मून आहे असं सांगितलेलं पण आहे. समजतंय मी काय म्हणतोय ते? स्लोली स्लोली घ्या. तुमचं मी आहे ना तुमचं कॉन्सेप्ट तोडतोय. तुम्हाला जे माहिती आहे ना ते मी तोडतोय, ग्लास ग्लास तुटल्यासारखा. पण मी ते परत भरतोय तुमच्याकडे, कारण तुम्हाला समजायला पाहिजे की देवानी लाईट बनवली ना, ती लाईट देवाचा प्रेझेन्स आहे. डार्कनेस ऍब्सेन्स ऑफ गॉड आहे. आणि देवानी गॉडचा प्रेझेन्सवर रूल करायसाठी जो ग्रेट लाईट बनवली आहे, त्या ग्रेट लाईटला सन नाही सांगितली, ती ग्रेट लाईट लिहिली. आणि ऍब्सेन्सला पण, ऍब्सेन्स मध्ये पण देव आहे. कारण ऍब्सेन्स आहे ना देवाचा प्रेझेन्स जिथं नाही आहे ना, अशी डार्कनेस आहे ना, तिथं पण देवाचा प्रेझेन्स आहे. त्या प्रेझेन्सवर रूल करायला देवाने जी छोटी लाईट बनवली आहे ना, ती त्या नाईटवर रूल करायला बनवली आहे. त्या डे लाईट डार्कनेसवर रूल करायला नाही बनवली आहे. आणि जी मोठी लाईट आहे ना, ती लाईटवर रूल करायला नाही बनवली आहे, तर ती डेवर रूल करायला बनवली आहे. तर हा अख्खा जो जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट तुम्हाला काय सांगते की जसा देवानी स्टार्ट मध्ये बनवलं ना, तसा माणसाला पण बनवलंय. आणि अख्खं क्रिएशन पण तसाच हे होतं, आणि आपल्यामध्ये पण तसाच रिफ्लेक्ट होतं. म्हणून आपल्यामध्ये आहे ना, जी ग्रेट लाईट आहे ना, देवानी लाईट, देवाचा प्रेझेन्स आपल्यामध्ये पण देवाचा प्रेझेन्स आहे. माणसामध्ये जो देवाचा प्रेझेन्स आहे त्याला काय बोलतो आपण? त्याला आपण आपला सोल बोलतो, है ना. आपला सोलचे जे 5 लेवल आहेत ना, त्या सोलच्या 5 लेवलचा जो सोर्स आहे ना, त्याला तो काय गॉड्स प्रेझेन्स आहे. आणि आपल्यामधला जो आहे ना, सोलची जी पॉवर गेल्यावर जे आपण करतो ना, ऑटोमध्ये ऑटोमॅटिकली जे जे करतो ना, आपलं इगो, आपला इन्स्टिंक्टचे हे ते सांगतो काय, ते डार्कनेस आहे. ते डार्कनेस सारखं आहे. कारण तिथं जसं आहे तिथं तिथं पण तसंच आहे. जसं तिथं देवानी एक मोठी लाईट बनवली आहे ना डेवर रूल करायला, तर तिची आपल्यामधली जी मोठी लाईट आहे ना, जी डेवर रूल करतं आपल्या, तो काय, तो आपला सोल आहे. आपला सोल जो आहे ना, तो त्या ग्रेट लाईट सारखा आहे. जो डेवर रूल करतो, तो लाईटवर रूल नाही करत, तो डेवर रूल करतो. डे म्हणजे तुमच्यामधला जो एनलाइटनमेंट झाल्यावर तुमचा येतो ना, त्याला डे बोलतात, तो डे. आणि तुमच्यामधला जो तुम्ही डार्कनेस मध्ये, आपण ज्या डार्कनेस मध्ये राहतो ना, डार्कनेस म्हणजे आपल्याला सोल काय आहे हे माहिती नाही, ऑटोमॅटिक करतो, सगळा करतो, सगळा हे आपली जिंदगी आपण हे करतो, तर ती आपण करतो ना, त्या गोष्टीवर रूल करायला, नाईट वर रूल करायला देवानी काय बोलली? छोटी लाईट बनवली. ती छोटी लाईट काय आहे? ती छोटी लाईट तुमचा माइंड आहे. ती छोटी लाईट काय? तुमचा माइंड आहे. म्हणून ऍस्ट्रॉलॉजी काय सांगतं की मून आहे ना, तो माइंडवर रूल करतो, आणि सन सोलवर रूल करतो. कारण सोल हा डेवर रूल करण्यासारखा आहे. सन हा डेवर रूल करतो, तो लाईटवर रूल नाही करत, तो सन रूलवर, डेवर करतो. आणि मून कशावर करतं? माइंडवर करतं. तर तुमचा माइंड जी आहे ना, आपण जी माणसं आहेत ना, असा विचार करतात ना की माझा माइंडच मी आहे, तर त्यांच्यावर कोणाचा रूल चालू आहे? त्या छोट्या लाईटचा. आणि ती छोटी लाईट कोणावर रूल करते? नाईटवर रूल करते. म्हणजे तुमच्या लाईफ मध्ये काय चालू आहे? नाईट चालू आहे. जोपर्यंत तुमच्या तो फ्लिप नाही होत ना, तो फ्लिप झाल्यावर जे एनलायटनमेंट होतं ना, त्या एनलायटनमेंट मध्ये तुमचा सोल जेव्हा रूल करायला लागतं ना, त्याला डे बोलतात. तो डे प्रॉफिट्स लोकांच्या आणि पोचलेल्या माणसांच्या मध्ये होतो. तो आपल्यामध्ये, नॉर्मल माणसामध्ये जेव्हा आपल्याला वाटतं ना, अरे किती स्पिरिच्युअल झाला, मला स्पिरिच्युअल वाटतं, हे वाटतं, ते वाटतं, त्या दिवशी तुमची पौर्णिमा असतं, फुल मून डे असतं. कारण ती तुमची छोटी लाईट आहे ना, ती छोटी लाईट जास्ती लाईट रिफ्लेक्ट करत असतो तुमच्या सोलची. कारण माइंड हा जो आहे ना, माइंड जसं देवानी डार्कनेसवर रूल करायला स्मॉल लाईट बनवली आहे ना, ती स्मॉल लाईट काय आहे? ती स्मॉल लाईट नाईटवर रूल करतात. ती लाईटवर रूल नाही करत, डार्कनेसवर रूल नाही करत, ती त्या नाईटवर रूल करतो, त्या टायमावर. नाईट म्हणजे टाइम आहे, तो डे म्हणजे तो टाइम आहे. तो तुमच्या बॉडी मधला, तुमच्या स्पिरिच्युअलिटी आणि हे सगळं जागृत झाल्यावर जो होतो ना, तो आपल्या पौर्णिमासारखा आहे तो. कारण तुम्हाला तो फ्लिप करायला आहे ना, तो फ्लिप करायसाठी आणि सोलच्या ह्याच्यामध्ये जायसाठी, हे जायसाठी ती वेगळी गोष्ट आहे. आणि मग ते झाल्यावर तुम्हाला सगळ्या माणसांना समजतं त्याची लाईट, की अरे हा पोचलेला माणूस आहे, अरे वेगळा माणूस आहे, याचा सगळं अप्पअप होतं, हे होतं, तू मिरॅक्युलस आणि असा मिस्टिकल वाटतं तो. पण त्याच्यामध्ये पण आहे ना, तोऱ्याच्या हिशोबाने काय आहे की तुमचा जो सनची लाईट आहे ना, सन ज्या लाईट लाईट डे मध्ये जी लाईट पडतं ना, ती लाईट काय, सन त्या लाईटवर नाही रूल करत, डेवर रूल करते.
ती पण लाईट काय आहे, गॉडचा जो खरोखर प्रेझेन्स आहे ना, त्या प्रेझेन्सच्या 7 टाइम्स डिमिनिश झालेली आहे. 7 टाइम्स, 7 टाइम डिमिनिश झालेली लाईट आहे. मग तुम्हाला जर तुम्ही खरोखर तुमच्या सोलला तुम्ही भेटलात ना, तर डेच्या 7 टाइम्स मल्टिप्लाय बाय 7 एवढा मोठा उजेड पडत. जो मोशेला सांगितलं ना, मोशेच्या ह्याच्यातून लाईट निघत होती आणि मोशे लाईट, कारण ती जी आहे ना, ती स्पिरिच्युअल लाईट एवढी आहे ना, की ती एवढी रिफ्लेक्ट होईल की त्या गॉडचा प्रेझेन्स सगळीकडे येईल. तो जो गॉडचा प्रेझेन्स ह्या वर्ल्ड मध्ये पण गॉडचा प्रेझेन्स आहे ना, 7 टाइम डिमिनिश केलेली आहे ना, त्याला आपण दिवस बोलतो. आणि त्याच्यापेक्षा जास्ती डिमिनिश केलेला आहे तिथे गॉडचा प्रेझेन्स गॉडनी नाही ठेवलेला आहे, त्या गोष्टीला आपण नाईट बोलतो. पण त्या नाईट मध्ये पण गॉडचा प्रेझेन्स आहे. क्वेश्चन्स विचारा, कारण मी तुम्हाला, मला माहिती आहे तुमचा डोका भनभनत आहे, तर तुम्ही क्वेश्चन्स विचारा, म्हणजे आपल्याला अजून थोडा याचा सुट्टा सुट्टा करता येईल. आवाज येते ना माझा, की मी असं जवळ येऊन बोलू माईकच्या? हा, ओके. लायला म्हणजे नाईट. लायलाची टोटल आहे ना, लायलाची टोटल 75 होतं. 75 लायला डार्क नाईटची टोटल आहे. आणि बिताखोन म्हणजे ट्रस्ट, मग गोइंग टू आलिया शालोम, ह्या सगळ्यांची टोटल पण 75 होतं. तर 75 टोटल काय, 75 टोटल तुम्हाला, आपण बोलतो ना मला देवावर विश्वास आहे, है ना, आपण ते विश्वास नाही, फेथ नाही, हे ते सगळं बोलतो ना, ते सगळं कुठे येतं, नाईट मध्ये येतं. जर तुम्ही खरोखर तुमच्या सोलच्या लाईट मध्ये राहत असाल ना, सोलचा लाईट म्हणजे एक बिगर लाईट मध्ये राहत असाल ना, तर तुम्हाला आहे ना, मग ट्रस्ट नाही, हे नाही लागत देवामध्ये. तुम्हाला माहिती आहे देव आहे तुम्हाला, कारण गॉडच्या प्रेझेन्स मध्ये तुम्ही राहता. आणि तोरा देवाने याच्यासाठी दिलाय, कारण देवाला पाहिजे की तुम्ही गॉडच्या प्रेझेन्स मध्ये राहा. म्हणून How तोराचं to लॉज do आहे. that? तोराचं लॉज काय आहे की यू बी होली सो आय एम होली सो यू बी होली. तू होली हो, कारण मी होली आहे. कारण तू होली झालास तर मी तुझ्याकडं येऊ शकतो. तुमच्या लाईफ मध्ये, तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या एक्झिस्टन्स मध्ये गॉडचा प्रेझेन्स दिसू शकते. गॉड, ती जी लाईट आहे ना, जी गॉडनी क्रिएशन मध्ये अलाउड केली, ती तुमच्या मध्ये दिसू शकते प्रेझेन्स मध्ये. क्वेश्चन मी जरा परत चालू झाला बरं. जुडा येस प्लीज, शोषण, बोला. मी काय बोलते, माइंडचा काय जरा समजलं नाही नीट, परत सांग ना. माइंडचा परत सांगतोय आणि बघा, है ना, देवानी आहे ना जो सन बनवलाय आणि मून बनवलाय, तर सन देवानी कशासाठी बनवलाय? सूर्य लाईटवर रूल करायला नाही बनवलाय, त्याने तो दिवसावर रूल करायला बनवलाय, डेवर, योमवर. आणि मून जो बनवलाय तो नाईटवर रूल करायला बनवलाय. नाईट मध्ये जो डार्कनेस आहे ना, त्याच्यावर रूल करायला नाही बनवलाय. तर आपण आहे ना, स्टार्ट मध्ये बघितलं डे आणि नाईट, लाईट आणि डार्कनेस काय. डार्कनेस म्हणजे जिथं देवानी जेव्हा पहिले क्रिएशन केलं ना, देवानी पहिले क्रिएशन केलं म्हणून देवानी स्वतःला कॉन्स्ट्रिक्ट करून क्रिएशन केलं, स्वतःला काढून घेतला, तेव्हा तिकडे जागा झाली ना काहीतरी बनवायची. तर तशी ती स्वतःला काढून घेतल्यावर जी जागा झाली ना, त्या जागेमध्ये देव नव्हता, म्हणून तिथं डार्कनेस होता. आणि मग देवाने काय पहिली गोष्ट काय, लेट देअर बी लाईट, तिकडं लाईट होऊ द्या असं बोललं. तिकडं म्हणजे कुठं, जिथं डार्कनेस आहे, जिथं माझा प्रेझेन्स मी काढून घेतला तिथं. तर तिथं त्या प्रेझेन्स मध्ये जेव्हा देवानी स्वतःची परत लाईट प्रेझेन्स टाकला ना, त्या लाईटला देव तिथं लाईट बोलते. आणि पहिल्या दिवशी आहे ना, जी लाईट आणि डार्कनेसची बात होते ना, त्या लाईट आणि डार्कनेसचा आपला डे आणि नाईट, आपला दिवस आणि रात्र आहे ना, त्याच्याशी काय घेणं देणं नाही. कारण तिथं सूर्य आणि चंद्रच नाही. टाइम काउंट करायला जो सन आणि मून लागते ना, तिथं नाही, तो तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी देवानी बनवला. तर आपला जो टाइम आहे ना, तो चौथ्या दिवसापासून चालू होतोय. त्याच्या आधीचा जो टाइम आहे ना, तो वेगळा कुठल्या तरी लेवलवर चालू होतोय. आणि तोराचं जे 7 days ऑफ क्रिएशन आहेत ना, ते वेगळ्या काहीतरी गोष्टीचा वेगळी गोष्ट आपल्याला सांगता येते. 6000 वर्षापूर्वी नाही का देवानी सगळी पृथ्वी बनवली आहे. देवाचा जो टाइम 6000 वर्षापूर्वी माणूस कॉन्शियस झाला. माणसामधली जी सोलची लाईट आहे ना, ती सोलची लाईट जागृत झाली आणि त्याच्या मनाला समजला की माझ्यामध्ये सोल आहे आणि हे आणि देव पण आहे, बाहेर पण आहे. म्हणून 6000 वर्षाचा जो पिरियड आहे ना, तो माणसाचा कॉन्शियसनेसचा पिरियड आहे. त्याच्या आधी देवाने किती पहिले बनवली आपल्याला नाही माहिती, कारण तोरा आपल्याला देवाचा दिवस सांगते. देवाचा दिवस, देवाचा लाईट आणि देवाचा डार्कनेस आहे ना, तो दिवस आहे.
तो 24 तासाचा नाही. तो 6 दिवस म्हणजे ते 6 दिवस नाही, ते वेगळा काहीतरी, तो कॅल्क्युलेशन वेगळा कॅल्क्युलेशन. आणि हा अख्खा कॅल्क्युलेशन मध्ये सन आहे ना, सन सूर्य हा दिवसावर हे करतय, रूल करतय, आणि चंद्र हा रात्रीवर रात्री. रूल करतय. ओके. आपला माइंड असतं ना, आपला माइंड जसा, कारण देवाने सगळं जे बनवलंय ना तेच सगळं असा रिपीट 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 मधून येते. म्हणून आपल्या हाताला आपण हात बोलतो, कारण देवाने जसा क्रिएशन मध्ये देवाने त्याची क्रिएटिव्ह पॉवर वापरली ना, तसं आपल्या हाताने आपण काहीतरी क्रिएट करू शकतो. म्हणून आपल्या हाताला आपण हात बोलतो. आपला हात आणि देवाचा हात, भावलीचा प्लास्टिकचा हात आणि आपल्या हातामध्ये जेवढा फरक आहे ना, त्याच्याशी जास्ती फरक आहे देवाच्या हातामध्ये आणि आपल्या हातामध्ये. तरी तोरा आपल्याला सांगते ना, देवाचा हात त्याच्यामध्ये दिसला. देवाचा हात दिसला, देवाने असा समुद्र दुबांगला. तुम्ही तुम्ही तुमच्या हाताने समुद्र दुबांगू शकता नाही ना, पण जेव्हा समुद्र दुबांगला आणि ते झालं ना, स्प्लिट झाला, तेव्हा देवाचा हात माणसांना दिसला. देवाचा हात माणसांना दिसला म्हणजे काय, की तुमच्या हाताने जसं तुम्ही काम करू शकता ना, तसं देवाने अख्खा हा क्रिएशन घेऊन देवाने काहीतरी तुम्हाला करून दाखवलं. म्हणून तुमच्या हाताला हात बोलता. जसा प्लास्टिकच्या भावलीचा हात आणि तुमचा हात आहे तसा. तर तसा जो आपल्यामध्ये आहे ना, देवाने हे जो क्रिएशन मध्ये जो लाईट आणि डार्कनेस बनवलाय, सन आणि मून बनवलाय, तर आपल्यामध्ये डार्कनेस काय, डार्कनेस म्हणजे आपला जो फिजिकॅलिटी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला देवाची गरजच नाही, जो ऑटोमॅटिक चालतंय. देवानी कम्प्युटर, घड्याळ घड्याळ कसा ऑटोमॅटिक चालतंय, तसं ऑटोमॅटिक चालणारी जी गोष्ट आहे ना, त्याच्यामधला जो हे आहे ना, त्याच्यामध्ये जो तुमचा सगळ्या गोष्टी चालवते ना, तुमचा अॅनिमल सोल, तुमचा अॅनिमल सोल चालवते ना, ती डार्कनेस, ती रात्र आहे तुमची बॉडीमध्ये. आणि तुम्हाला स्पिरिच्युअलिटी करता, तुम्ही स्पिरिच्युअल येतात आणि जास्ती स्पिरिच्युअल होतो, तो लाईट आहे. आपल्यामधला जो डार्कनेस आहे ना, ते सांभाळण्यासाठी देवानी काय बनवलेलं आहे, मन बनवलेलं आहे. मन काय, मून सारखा आहे, चंद्रासारखा आहे. तो आपल्या त्या पोझिशन मध्ये रूल करतो. जेव्हा आपण म्हणजे आपल्या इंट्युशन आपल्या ह्याच्यानी काम करतो, आपल्या सगळ्या रॉ ह्याच्यानी काम करतो, डिझायर्सनी काम करतो, हे करतो, तो त्याच्यावर रूल करायला जी गोष्ट आहे ती मन आहे, मन, माइंड. आणि माइंड कोणाच्या अंडर येतं, मूनच्या अंडर येतं. आणि सोल आहे ना आपला, तो सोल आपला सन सारखा आहे. म्हणून सन, ऍस्ट्रॉलॉजी मध्ये पण सन आहे ना, सोलला रिप्रेझेंट करतो. पण सोल, आपल्या सोलच्या आतमध्ये पण जी लाईट आहे ना, ती देवाची लाईट आहे. सोलच्या आतमध्ये आपल्या सोलची जे 5 लेवल्स आहेत ना, ते सगळ्यात वरची जी लेवल आहे ना, जिथं गॉडला तो टच होतोय, ती लाईट देवाची लाईट आहे ती. तर आपल्या सोल पण सन सारखा असला तरी सोलवर रूल नाही करत आहे. तो सोल आपल्या कशावर रूल करते, आपल्या स्पिरिच्युअलिटीवर रूल करतो. पण आपण 99.99% माणसं आपण माइंडच्या अंडरच राहतो, कारण ऑटोमॅटिक मोड मध्ये आपण असतो. कधी कधी जेव्हा आपल्याला वाटतं ना, मी स्पिरिच्युअल झाले, मला अरे स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स थोडस येतात ना, ते काय आहे, ते पौर्णिमेसारखं आहे, फुलमुंडे. आणि ज्या टायमाला आपल्याला वाटतं ना सगळा गेला, अरे काय सगळं कायच होत नाही, दुःखी हे ते असतं, तो काय, तो अमावस्यासारखा आहे. तुमचा माइंड पण एवढा छोटा झालाय की तुमचा माइंड पण आता कंट्रोल नाही करू शकत त्या गोष्टी. त्याला अमावस्या बोलतो. म्हणून मूनच्या 28 फेजेस आहेत. मून आहे ना, वेग वाढतं कमी होतं, वाढतं कमी होतं. तसा आपला जो माइंड आहे ना, तो कधी मोठा होतो, कधी छोटा होतो, येतो. पण माइंड किती पण मोठा झाला ना, तरी तो कोणाच्या अंडर येतोय, तो डार्कनेस वर रूल करते. जी सोलची लाईट रिफ्लेक्ट होते ना, जसा चंद्र, मूनला लाईट नाही स्वतःची, मून काय करते, सनची लाईट रिफ्लेक्ट करते, तशी तुमच्या सोलची लाईट तो जेवढी रिफ्लेक्ट करेल ना, तेवढी तुम्हाला स्पिरिच्युअलिटी एक्सपिरियन्स करते. पण आपल्याला आहे ना, दिवसामध्ये राहण्यासाठी आपल्याला आपला सोल काय आहे ते समजलं पाहिजे. आपला सोल काय आहे, आपला सोल आहे, आणि आपण सोलला कनेक्ट केला आणि आपण डायरेक्ट सोलच्या लाईट मध्ये राहायला लागलो ना, विदाऊट आपल्या माइंडच्या ह्याच्यानी, माइंड आपल्या कंट्रोलमध्ये आला, माइंड आपण कंट्रोल करतोय, सगळं करतोय, आणि आपण सोलच्या हिशोबाने लागतो. आपण गिव्हर झालो, आपण डिझायर्स मध्ये एवढं अडकत नाही, आपण डिझायर्स आपलं बांधून ठेवलं, आपलं सगळं निगेटिव्ह केलं, मग आपण सोलच्या लाईट मध्ये, मग सोलच्या लाईट मध्ये राहतो. तो दिवसासारखा आहे, त्याला एनलाइटनमेंट म्हणतात. आणि तो एनलाइटनमेंट पण आहे ना, जे ओरिजिनल देवाचा जो प्रेझेन्स आहे ना, आपल्या सोलची जी ओरिजिनल लाईट आहे ना, त्याचा 7 टाइम्स लेस आहे तो. किंवा मशियाक जेव्हा येईल आणि त्या टायमाला तुम्ही जेव्हा एनलाइटन व्हाल ना, तो एनलाइटनमेंट 7 टाइम्स असणार आहे. हा तो पहिला चॅप्टर आहे ना, तो पहिला चॅप्टर तुम्ही जास्त आपण लक्ष देत नाही, म्हणून आपल्याला वाटतं की तिथं डे बोलला म्हणजे डे.
डे बोलला म्हणजे डे नाही आहे तिथं, लाईट बोलला म्हणजे लाईट नाही. कारण पहिल्या टाइम जेव्हा कुठला शब्द बोलला जातो ना, तर त्याचं तुम्हाला बघायला पाहिजे की काय कशा संदर्भात तो बोलले जाते, कशाला बोलते तो, काय बोलते, ते बोलते, हे तो कारण तोरामध्ये प्रत्येक गोष्ट आहे ना, ते सांगताना तुम्हाला त्याच्यामध्ये डीप डीप सिक्रेट आहे. आणि आहे ना, योम ची टोटल किती होतं, योमची टोटल नाही, लाईटची टोटल, लाईट म्हणजे ओरची टोटल किती होतं, ओरची टोटल 207 आहे. आलेफ, वाव आणि रेश 200, आलेफ 1 आणि वाव 6, 207 झाली है ना. आणि सेम टोटल कसली आहे, ओरची, लाईटची पण, लाईटची सेम टोटल आहे. आणि सेम टोटल आहे दुसरी राजची. राज म्हणजे काय, राज म्हणजे सिक्रेट. राज बोलतो हिब्रू मध्ये आपण शोध राज बोलतो ना, त्याची टोटल राज म्हणजे रेश आणि जाईन, रेश 200, जाईन 207. तर लाईटची आणि राजची टोटल सेम काय आहे, कारण कब्बाला तुम्ही शिकता तेव्हा तुम्हाला काय तुम्ही तुमच्यावर कुठली लाईट पडते, तुमच्यावर ती लाईट पडते. कारण कब्बालामध्ये जो सिक्रेट आहे ना, तर कब्बाला मधला जो सिक्रेट आहे तो कुठला सिक्रेट आहे, तो सिक्रेट आहे जो देवानी स्वतःचा प्रेझेन्स इथं दिलेला आहे. पण तुम्ही कुठं आहात त्याच्या हिशोबाने तो तुम्हाला समजणार आहे. जर तुम्ही आहे ना डे मध्ये आहात, तुमचा सोल जास्ती ऍक्टिव्हेटेड आहे, तर तुम्हाला तो सिक्रेट जास्ती समजणार आहे, कारण तो लाईट आहे तो. तुम्ही जर नाईट मध्ये आहात, तर तुमच्या माइंडच्या आणि तुमच्या मनाच्या लेवल्स प्रमाणे तुम्हाला तो सिक्रेट समजणार आहे. म्हणून तोराचा सिक्रेट सगळ्यांना नाही समजत. का नाही समजत, कारण तुमच्यावर कोणाचा रूल आहे ना, ते तुम्ही ठरवता. तुमच्या माइंडचा रूल आहे, आणि तुमच्या माइंड अमावस्यामध्ये आहे की पौर्णिमध्ये मध्ये आहे, ते तुमच्यावर डिपेंड असतं. तुम्ही जेवढा काम कराल, आपण जेवढा वर्कआउट करू ना आपल्या संगती, तेवढा तो हे होत असतं, पौर्णिमा आणि हे. आणि जेवढा जास्ती वर्कआउट करू ना आपण, तेवढा वर्कआउट जास्ती केल्यावर आपण डे मध्ये, सोल मध्ये जाऊ शकतो, आपल्या सोलच्या ह्याच्यामध्ये जाऊ. त्याला एनलाइटन म्हणतो. एनलाइटन म्हणजे काय, लाईट पेटवायची. एनलाइटेनमेंट म्हणजे काय, एनलाइटेनमेंट लिहिलंय, लाइटेनमेंट नाही लिहिलं. एनलाइटन म्हणजे परत ती लाईट पेटवी. कुठली लाईट पेटवी, तुमच्या सोलची लाईट पेटवायची तुम्हाला, डायरेक्ट सोलच्या लाईट मध्ये जायचं तुम्हाला. तो स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये आहे ना, तो फिजिकल गोष्टीचा आपण आहे ना, आपण काय करतो, एकदम वरवर वाचतो ना, तर आपण तेवढं डीपच जात. इथं लेट देअर बी लाईट लिहिलंय. देअर बी लाईट म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की देअर म्हणजे देर आहे तिकडं, म्हणजे वेगळं आहे काहीतरी. लेट देअर बी लाईट, देअर वॉज लाईट. वॉज लिहिलंय म्हणजे तिथं, म्हणजे तोरा वाचताना ना आपल्याला आहे ना टेन्स माहिती पाहिजे, ऍक्शन माहिती पाहिजे, कुठं आहे, देअर इज, वॉज है ना, ते सगळं इन, ते सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या शब्द आहेत. त्या गोष्टी जर तुम्ही वाचलं ना, तर तुम्ही त्या लेवलवर. म्हणून मी बोलते ना, तुम्हाला इमॅजिनेशन युज करायचं आहे, मेमरी युज करू नका. कारण तुमच्या मेमरीमध्ये तुम्हाला तोरा ज्यांनी शिकवला ना, तेव्हा तुम्ही लहान होतो. लहान मुलाला तुम्ही आहे ना पीएचडी लेवलचा काहीच नाही शिकू शकत. तुम्ही जसं जसं मोठं होता ना, मी लहान होतो ना, तर माझं डॅडी मला आहे ना 10 पैसे द्यायचं, आणि मी खूप खुश व्हायचो. आणि मग छोट्या स्कूलमध्ये पुढं पुढं द्यायला लागलं, मग 4 आणं द्यायला लागलं, 8 आणं, 1 रुपया द्यायला लागला. मी 10th स्टँडर्ड मध्ये होतो ना, तेव्हा मला 10 रुपये द्यायचे डॅडी, आणि मी खूप खुश व्हायचो. कारण माझा जो लेवल होती ना, त्या लेवलच्या हिशोबाने ते खूप होता, मोठा होता. पण माझ्या आता मला आहे ना, 10 लाख रुपये पण दिलेत ना, तर मला तेवढी खुशी नाही होणार आहे. का, कारण लेवल वाढली आहे. तशी आपली लेवल जशी जशी वाढत जातं ना, तसं तसं आपलं आहे ना मेमरी मध्ये नुसता नाही, मेमरी मध्ये ते एक्सपिरियन्स केलेल्या गोष्टी आहेत त्या, मग आपण इमॅजिनेशन मध्ये युज करून आपल्याला समजलं पाहिजे की पुढं काय. कारण मला 10 पैसे जेव्हा डॅडी द्यायचं ना लहानपणी, तेव्हा जी मला आनंद व्हायचा, हे व्हायचं, ते व्हायचं ना, तो माझ्या मेमरीमध्ये आहे. तर तो मी आता लावू शकतो की मला 10 लाख रुपये मिळाल्यानंतर मला किती आनंद झाला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला पाहिजे. तो मेमरी मला युज करायची आहे नुसती. पण त्याच्यामध्ये मला ती किंमत समजली, त्याची व्हॅल्यू समजली, 10 पैशाची व्हॅल्यू किती आहे, आता किती आहे, मला किती लागतील, ते ती व्हॅल्यू समजल्यावर आपण जो अख्खा आपला जो एन्व्हायरमेंट निर्माण करतो ना, तो एन्व्हायरमेंट आपल्याला इमॅजिनेशन लागतं त्याच्यासाठी. तसा इमॅजिनेशन युज करून आपल्याला तो तोरा वाचायचा आहे. पण इमॅजिनेशन म्हणजे काय पण इमॅजिनेशन नाही, तिथं दिलेलं आहे इन, वॉज, देअर इज, लेट देअर बी, सगळ्या गोष्टींमध्ये तिथं एक एक गोष्ट दिलेली आहे.
आणि त्याच्यामध्ये ट्यून्स पण असतात आपल्याला. बेरेशीत बारा एलोहिम असं लिहिलंय. बेरेशीत बारा एलोहिम असं नाही, फुल स्टॉप नाही आहे तिथं. बेरेशीत बारा एलोहिम एत हशमाय मेधारिस असं नाही, तर बेरेशीत बारा एलोहिम. एलोहिम आणि बेरेशीत च्या खाली एक हे आहे, बेरेशीत सांगते एलोहिम आला पाहिजे असं आहे. का? कारण तिथं आपल्याला सांगते की बेरेशीत झाल्यावर तिथं एलोहिम बनवला नाही. बेरेशीत बारा म्हणजे काय, क्रिएटेड. एलोहिम म्हणजे अँड इन द बिगिनिंग क्रिएटेड गॉड असं आहे. तसं नाही, तू आपल्याला थोडं सांगते की इन द बिगिनिंग गॉड क्रिएटेड आहे. कारण तुम्ही जर वेगळ्याकडे तोडला ना तर अर्थ पण चेंज होते तिथं. तो अर्थ पण नाही चेंज होण्यासाठी, त्याच्यासाठी पण तोरामध्ये सायन्स आहे. ते अजून पुढच्यासाठी. पण ते सायन्स कशासाठी आहेत, तुम्हाला समजायला की हा सब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. बारा आणि एलोहिम दोन्ही सोबत आला पाहिजे. कारण बारा एलोहिम म्हणजे गॉड मेड. गॉड वॉज मेड असा नाही, गॉड मेड आहे तो. लेट देअर बी लाईट ते सोबत आला पाहिजे. लेट देअर बी लाईट, कारण लेट देअर बी लाईट असा नाही की लेट देअर बी लाईट असा नाही, लेट देअर बी लाईट सोबत आहे. कारण काय आहे, कारण देवाने तिथं कुठेतरी इकडची लाईट तिथं पाठवली आहे. देवाची जी लाईट आहे, देवाचा जो प्रेझेन्स आहे, देव स्वतःचा नाही, देवाचा प्रेझेन्स पाठवलाय देवाने तिथं. छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही समजल्यावर मग तुम्हाला समजते की काय आहे, आपला पॅराडॉक्सिकल आहे सगळ्या गोष्टी. आणि पॅराडॉक्सिकल तुम्ही थिंकिंग केलं ना, मग तुम्हाला समजते की आपण ऍज अबाव इथं आहे, जसा तिथं आहे तसा इथं आहे. कारण देवाने आपल्याला कसं बनवलं, इमेज ऑफ गॉड बनवलेलं, इमेज ऑफ एलोहिम. देवाने एलोहिमच्या इमेज मध्ये आपण बनवलं. पण एलोहिमच्या इमेज मध्ये बनवलं तर आपल्यामध्ये पण तोच क्रिएशन आहे. कारण आपला जो सोलचा पार्ट आहे ना, तो देवाकडनं आलेला आहे. मग देवाकडनं आलेला आपला सोलचा जो पार्ट आहे ना, त्या सोलच्या पार्टच्या देवाने काय केलं, स्वतःपासून वेगळा क्रिएशन केलाय. म्हणून आपली जी बॉडी, आपला फिजिकॅलिटी आहे ना, ती क्रिएशन मधली पार्ट आहे. आणि आपला सोल जो दुसरीकडचा पार्ट आहे, स्पिरिच्युअलिटी मधला पार्ट आहे, देवाच्या इकडचा पार्ट आहे. आणि मग तसाच अख्खा 7 दिवसाचा आपलं, म्हणून आपल्यामध्ये सात सात दिसतात ना. सात, मी बोललो ना, सात जसा स्नेक आहे ना, तसा आपल्यामध्ये पण 7 डोकेवाला स्नेक आहे. तो डार्कनेस मध्ये जोपर्यंत असतो ना, तोपर्यंत तो स्नेक असतं. एकदा तो स्नेक असा त्यांनी डोका उभारला आणि वर गेला आणि त्याला सोल काय समजला, आणि तो स्नेक काय होतो, तो स्नेक मेनोरा होतो. आठवतंय लेक्चर आपला जुना, एक स्नेक सापाबद्दल मी बोलत होतो. आपल्यामध्ये ती 7 गोष्टी, आपल्या इमोशन्स आणि ह्याच्यामध्ये आणि आपल्या रुहामध्ये 7 गोष्टी आहेत. त्या 7 गोष्टी जोपर्यंत खाली बघतात ना, जोपर्यंत त्यांच्यावर लाईट नाही पडत आहे ना, मेनोरा म्हणजे काय, लाईट आहे. मेनोरा म्हणजे काय, त्याच्यावर लाईट पेटलेली आहे ना. जोपर्यंत त्यांच्यावर लाईट नाही पडत तोपर्यंत ते लोक साप आहेत. साप आहे तो, एक साप, 7 डोकेवाला साप आपल्यामध्ये बसलेला आहे. तो वर जाता तेव्हा त्याच्यावर लाईट पेटतं, मेनोरा होतो तो. लाईट पेटल्याबरोबर तो मेनोरा होतो. तो आपला जो साप आहे ना, आपल्यामध्ये असलेला जो साप, जो आपल्या संगती बोलतोय आणि आपल्याला सांगतो ना हे कर ते कर, तो काय आहे, तो आपल्या माइंड मध्ये रूल करणारा, नाईटवर रूल करणारी ती गोष्ट आहे ती. हवाने आहे ना, पहिल्या टाइम आहे ना, फल खाल्ला, हवाने फल खाल्ला, साप बोलला हे ती सगळी वेगळी गोष्ट आहे. पण तिने फल खाल्ल्याबरोबर तिच्यामध्ये गॉडलीनेस आला. का गॉडलीनेस आला? कारण तिने चॉईस केली. तर हे जे अख्खा जो टोटल देवाने जो स्ट्रक्चर बनवलाय तो कशासाठी बनवलाय? कारण आपल्यामध्ये ना चॉईस यासाठी. आणि तिच्यामध्ये चॉईस आल्याबरोबर तिने काय केलं, तिने फल खाल्ला. फल खाल्ल्याबरोबर तिला चॉईस आल्याबरोबर तिने काय केलं, तिने तिच्या नवऱ्याला दिला, आदामला फल दिला. गिविंग झाली ती. कुठलाच अॅनिमल देत नाही दुसऱ्या अॅनिमलला. आपला अॅनिमल इन्स्टिंक्ट आहे ना, घ्यायचं आहे, नुसतं घ्यायचं सगळा. तुम्ही मला सांगा कुठला असा अॅनिमल आहे जो म्हणजे मदरली इन्स्टिंक्ट चालू झाल्यावरच तो दूध देतो. पण कुठला असा अॅनिमल आहे जो दुसऱ्या अॅनिमलला देतो, जो त्याचा बच्चा नाही असा अॅनिमल आहे? तो कुठलाच अॅनिमल नाही देत, बरोबर ना? मग फल खायच्या आधी आदाम हवा अॅनिमल सारखं होतं. पण फल खाल्ल्याबरोबर हवामध्ये जो चॉईस आली ना, त्या चॉईसनी तिने चूज केला की मी गॉडली होईल. कारण ती क्रिएटर सारखी गॉडली झाली. तिने म्हणून तिच्या नवऱ्याला दिला. तिच्या नवऱ्याने खाल्ल्यावर त्याला पण अक्कल आली, तो पण गिवर झाला. तर प्रत्येक गोष्ट कारणासाठी झालेली आहे. प्रत्येक गोष्ट काहीतरी ह्याच्यासाठी झालेली आहे. कारण देवाने तो स्ट्रक्चरच तसा बनवलेला आहे. पण तो स्ट्रक्चर तुम्हाला समजायसाठी, आपल्याला समजायसाठी, आपल्याला देवाने तोरा ह्याच्यासाठी दिलाय, कारण आपल्या लेवलनी आपण समजू शकतो. जर माझ्या ह्याच्यामध्ये आहे ना अमावस्या आहे ना, तर मला तो अमावस्यासारखाच दिसत.
मला जर माझ्या लाईफमध्ये मी जर माझ्या मनामध्ये पौर्णिमा केली आहे ना, तर मला जरा जास्ती लाईट दिसेल आणि मी फिरायला जाऊ शकतो रात्री, इथं तिथं धडपडीत नाही. पण जर माझा डे झालेला असेल ना, दिवस डे, तर सोल एनलाइटेंड सारखा झालेला असेल, सोल झालेला असेल ना, तर मी मग काय करू शकतो, मी दिवसामध्ये जसा फिरतोय तसा फिरू शकतोय, मग मी काम करू शकतो. कारण आपण दिवसा काम करतो, रात्री काम नाही करत. म्हणजे ओरिजिनल स्ट्रक्चर प्रमाणे. आता आपण नाईट ड्युटी पण करतो, ती वेगळी गोष्ट आहे. मग तो स्पिरिच्युअल काम करायसाठी आणि आपला ओरिजिनल काम करायसाठी जो स्ट्रक्चर नाही, त्या स्ट्रक्चर मध्ये तसा देवानी बसवलेला आहे आपला सोल हे ते. तर तोराच्या प्रमाणे 4थ्या दिवशी सन आणि मून बनवलेला होता. तर तू तो सन आणि मूनची स्टोरी नाही सांगत. पहिल्या दिवशी देवानी लाईट बनवली, त्या लाईटची आणि उन्हाचा काय संबंधच नाही. कारण जर सन पासून म्हणजे सूर्यापासून जर आहे ना लाईट येत असती ना, तर आहे ना आपल्याला ना काय दिसलाच नसतं. आपल्याला अंधार, रात्र जेव्हा होतं आणि अंधार होतं ना, तेव्हा आपल्याला ना दिसलाच सगळं उजेडच दिसला असता. कारण सनची लाईट आहे ना, जेव्हा अर्थवर पडतं ना, तेव्हा अर्थवरच दिवस असतो. बाकीच्या सगळीकडे आहे ना लाईट नाही जात. आणि मूनवर जेवढ्या ठिकाणी लाईट पडतं ना सनची, तिकडच आपल्याला तो तेवढा स्पेस दिसतो. आणि तो तेवढी स्पेस आपल्याला रिफ्लेक्ट करतो, दुसरीकडे रिफ्लेक्ट नाही होत मूनची लाईट. तर तो लाईट जी आहे ना, ती वेगळी काहीतरी गोष्ट आहे. ती सन आहे. सन मध्ये काय, सन एनर्जी बनवते, सन न्यूक्लिअर रिएक्शन होते सन मध्ये. आणि त्या न्यूक्लिअर रिएक्शन मधून सन वेगवेगळे रेडिएशन पाठवते, हे वाढवते. आणि ते आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये आल्यावर, आपला जो पृथ्वीचा ऍटमॉस्फिअर आहे ना, त्या ऍटमॉस्फिअर मध्ये आल्यावर मग तो रेडिएशन वेगवेगळ्या लेवलमध्ये जाऊन मग आपल्याला ती 7 लाईट्स दिसतात आपल्याला. सन पासून लाईट नाही येते, सन पासून ते रेडिएशनच येते. आणि तो रेडिएशन आपल्याला, तुम्ही लास्ट टाइम ते आर्ट क्लास मध्ये काहीतरी बनवलं ना अरोरा, तो अरोरा काय, ते सनच्या वरच्या इलेक्ट्रिक लेवलवर जेव्हा सनचं रेडिएशन जातात ना, तर तिथं त्या लाईट तशा दिसतात. पण आपल्या इथं आल्यावर आपल्याला 7 कलर. सन लाईट म्हणजे सननी बनवलेली लाईट नाही. तर ओरिजिनल लाईट पण जी आहे ना, तो सन नाही बनवत. तर आपल्या लाईफ मध्ये पण आहे ना, डे आणि नाईट होत असतं. आणि आपण पण आहे ना, जसं 6 डेजचं क्रिएशन आहे ना, तसं आपला बॉर्न होऊन मरेपर्यंत ना आपल्या लाईफ मध्ये पण आहे ना, तो सायकल चाललेला असतो. म्हणून आपण जसं 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 मोठं मोठं होऊ, लेवल वाढल, आपला मूनची पॉवर वाढल, किंवा मूनच्या पॉवर मध्ये आपण सन मध्ये गेलो, किती आपण हे करतो, आपल्यावर किती स्वतःचा कंट्रोल आला, काय येला, त्या हिशोबाने आपल्या लाईफ मध्ये चेंजेस झाले पाहिजे. क्वेश्चन्स विचारा. माझी खूप बडबड झाली, आता जरा मी 1 मिनिट गप बसणार आहे. क्वेश्चन प्लीज. So when you say God mentioned let there be light, so before that there was no light at all. सी डोंट, मी बोललो ना, लाईट म्हणजे हा लाईट नाही. Yeah, लाईट म्हणजे तो God's presence. गॉड्स प्रेझेन्स. Yes. तर जेव्हा स्टार्ट मध्ये देवानी जे बनवलं ना, देवानी क्रिएशन, बेरेशीत म्हणजे क्रिएशन चालू केलं. देवानी क्रिएशन चालू केलं ना, क्रिएशन चालू करायसाठी देवाला स्वतःच्या पासून वेगळा काय, कारण देव सगळीकडे देव होता, तर देवानी कुठं पण काय पण बनवलं असतं तर ते गॉडली झालं असतं. मग काहीतरी वेगळा, देवापासून वेगळा बनवायसाठी देवानी स्वतःला काढून घेतला. आणि त्या काढून घेतलेली जी जागा आहे ना, तिथं बेरेशीत बिगिनिंग झाला, स्पेस आणि टाइम निर्माण झाला. आणि त्या स्पेस आणि टाइम निर्माण झाल्यावर देवानी त्याच्यामध्ये पहिल्या स्टार्ट मध्ये काय काय बनवलं, तर एलोहिम आणि ते सगळं सांगितलंय. तेव्हा तिकडं काय आहे, आता तिकडं ती स्पेस आहे ना जी, त्या स्पेस मध्ये देवानी स्वतःला तिथून काढून घेतलेलं आहे. तर देवानी काढून घेतल्यावर तिथं काय राहिलंय, तिथं डार्कनेस राहिलेला आहे. डार्कनेस म्हणजे हा डार्कनेस नाही, देवाचा जो तुम्हाला जेव्हा आहे ना तुमच्या लाईफ मध्ये डार्कनेस कधी वाटतं, जेव्हा तुम्हाला देवाचा प्रेझेन्स फील नाही होत. आता मी फॉर एक्झाम्पल, आता कोण वारला, आता एलिझर अंकलच्या याच्यावर आपण लेक्चर घेतो, ते वारलं, हे आलं, तर त्यांच्या फॅमिलीला, त्यांच्या आम्हाला सगळ्यांना कसा वाटला, डार्कनेस वाटतं ना, दुःख, डार्कनेस हे वाटतं. पण त्या टायमाला आपण ते कद्दिश वाचतो, रिलीजियस काहीतरी सेरेमनी असते ना, ती रिलीजियस सेरेमनी तिथं काय करते, तो डार्कनेस कमी करते. Light. Yeah. ती डार्कनेस कमी झाली ना, ती थोडीशी लाईट येते ना तिथं. मग ते माणसांना, मी काय त्याला, मी कधीच वाचला,
अरे काय केळा खजूर खा, सगळ्यांना वाटला मी केळा खजूर, है ना. तो तो ती सेरेमनी जी आहे ना, ती सेरेमनी काय करते, ती सेरेमनी आपल्याला त्या डार्कनेस मधून काढण्यासाठी, त्या गॉड्स प्रेझेन्स तिथं आणण्यासाठी ती सेरेमनी. वेगवेगळ्या लेवलच्या सेरेमनी, वेगवेगळ्या लेवलच्या गॉड लेवल. म्हणून तुम्ही जेव्हा डार्कनेस मध्ये असताना तेव्हा तुम्हाला तेलीम वाचायचं, हे वाचायचं, ते वाचायचं सांगतात. का का सांगतात? कारण ते केल्यावर तुमच्या डार्कनेस मध्ये लाईट गॉडचा प्रेझेन्स येईल, आणि गॉडचा प्रेझेन्स आल्याबरोबर तुमचा जो अमावस्या आहे ना, तो रोषोदेश होईल, पहिला दिवस होईल. कारण तुम्हाला मून, छोटा तरी मून दिसेल, होप येतं, मून दिसतं, आणि मग ते वाढत वाढत जातं, आणि आपण मग त्याच्यामध्ये एक होतो. म्हणून स्पिरिच्युअलिटी आहे ना, स्पिरिच्युअलिटी जी आहे ना, ती स्पिरिच्युअलिटी वेगळी गोष्ट आहे. आपण जर ह्या मटेरियलिझम मध्ये अडकून राहिलो ना, तर ते अमावस्या आणि म्हणजे दिवस आणि रात्र सारखं आहे, आणि अमावस्या आणि पौर्णिमा आणि बाकीचं दिवसाचं जे हे आहेत ना 30 दिवस, तसं आहे ते. तसं नाही, ह्याच्या पलीकडे आहे ते स्पिरिच्युअलिटी. म्हणून स्पिरिच्युअलिटी पलीकडे. पण ह्या बॉडीमध्ये, या माइंडला, या सगळ्यांना शिकून, आणि आपल्याला काहीतरी तो एक्सपिरियन्स आला पाहिजे, आणि आपल्याला समजला पाहिजे, कारण आपण तो नॉलेजचा फुल फ्रूट खाल्लेला आहे, आणि तो नॉलेजचा फ्रूट खाऊन आपण देवासारखं होणार आहोत. आपल्याला देवासारखं व्हायचं आहे, कारण गॉडला, देवाला रिलेशन कोणासाठी ठेवायचंय? एक अदर, समबडी अदर हु इज लाईक गॉड. आपल्या मला सांगा, जेव्हा गॉड बोलते ना लेट अस मेक मॅन, तर कोणाला सांगते? मी तुम्हाला लास्ट टाइम मिद्रासच्या हिशोबाने यांनी सांगितलं होतं की देव रूथच्या आत्म्याला सांगते, याच्याला सांगते, त्याच्याला सांगते, किंवा गॉड क्रिएशनला सांगते लेट अस मेक मॅन. पण तुम्ही डीप डीप विचार करा, आणि तुम्ही विचार करा की लेट अस मेक मॅन, गॉड कोणाला बोलत असेल? तर वर्ड्स घ्या, वर्ड्स वर्ड्स बघा तिथं. 6व्या दिवशी देव बोलते लेट अस मेक मॅन इन आवर इमेज, आपल्यासारखा बनवायचा, आपल्यासारखं हे करायचं. म्हणजे तुम्ही टोटल जर तो अख्खा सेंटेन्स वाचलात ना, मी सेंटेन्स काढतो आणि बघतो आणि तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की तो ओरिजिनल मध्ये अख्खा जर हे वाचला ना, तर आपल्याला वेगळा काहीतरी सांगते. And God said, and God said, let us make man in our image, after our likeness, and let them have dominion over the fish of the sea, and over the fowl of the air, and over the cattle, and over all the earth, and over every creeping thing that creepeth upon the earth. And God created man in his own image, in the image of God created him. Male and female created he them. ओके, आता मी परत एकदा एकच लाईन वाचतो. लेट अस मेक मॅन इन आवर इमेज, आफ्टर आवर लाइकनेस, अँड लेट देम हॅव डॉमिनियन ओव्हर फिश. ओके, देव काय बोलते? लेट अस मेक मॅन इन आवर इमेज. देवाचा इमेज आणि क्रिएशनचा इमेज एक आहे काय? नाही आहे ना. क्रिएशन देवाने बनवलेली गोष्ट आहे, तर देवाच्या क्रिएशन देवाच्या इमेज मध्ये नाही बनवलेली आहे. म्हणजे तो क्रिएशनला नाही बोललाय देव, तो देवदूतला बोललाय काय? देवदूतला नाही बोललाय, कारण देवदूत देवासारखं नाही आहेत. देवदूत क्रिएशन आहेत, क्रिएचर आहेत, अॅनिमल सारखे आहेत ती लोक. पण ते हायर लेवलचं अॅनिमल आहे, तिकडचं अॅनिमल वेगळं काम करतात, ती लोक वेगळं काम करतात, ती लोक स्लेव्ह सारखं आहे. त्या लोकांना फ्री विलच नाही. देवदूतला सांगितलं जाऊन एकच, तर त्याला ते करायचं आहे, तो बोलू नाही शकत मी नाही करत करून. देवाने जर त्या देवदूतला सांगितलं की अख्ख्या जगामध्ये जाऊन वॉर कर, तर त्याला वॉर करायचे, तो बोलू नाही शकत मी नाही करत करून. कारण तो काय आहे? क्रिचर आहे. तो क्रिचर आहे म्हणजे तो काय? तो देवाच्या इमेज मध्ये नाही आहे. पण देव इथं काय बोलते? लेट अस मेक मॅन इन आवर इमेज. मग देव कोणासाठी बोलते? विचार, इमॅजिनेशन विचार. सांगतो मी. देव आहे ना, देवाने आहे ना सगळ्यात पहिले जी गोष्ट बनवली बेरेशीत. बेरेशीत काय? क्रिएशन. क्रिएशन चालू कशासाठी केली आहे? कारण देवाकडे काहीतरी, देवाचा काहीतरी आहे ना हेतू आहे, हेतू आहे देवाचा, त्याच्यासाठी केलेली आहे क्रिएशन. अशीच नाही केलेली आहे, टाइमपास करायसाठी नाही क्रिएशन केली आहे. तर देवाचा हेतू काय क्रिएशन करायचा? की देवाला कोणतरी अशी गोष्ट, असा कोणतरी बनवायचा आहे देवासारखा, स्वतःसारखा देवासारखा कोणतरी असा बनवायचा आहे जो देव त्याच्याबरोबर रिलेशन ठेवू शकतो. तर पहिली गोष्ट जी देवानी बनवली आहे ना, एक बेरेशीतच्या पहिले, ती पहिली गोष्ट काय बनवलेली देवानी?
पहिली गोष्ट देवानी बनवलेली आहे तो आपला सोल बनवलेला आहे. ह्युमनचा आदामचा जो सोल आहे ना तो बनवलाय, त्याला आदाम कदमून बोलतात, एन्शियंट आदाम. सगळ्यात पहिला आदाम म्हणजे तो बनवलेला आदाम नाही ज्याला फुकलेला, तो आदाम, एन्शियंट आदाम बनवलेला देवाने. आणि तो कुठं आहे? तो कुठं आहे? देवानी बेरेशीत क्रिएशनच नाही बनवलेली आहे. मी आता आपण पहिल्या ह्याच्यामध्ये जाऊ. गॉड इज एव्हरीवेअर. मग आदाम देवानी कुठं बनवला? अरे आन्सर द्या ना, काय रॉंग आन्सर नाही, सगळं राईट आन्सर आहे. असं स्टुडंट असेल तर मी कसा क्लास घेईन? देवाने पहिले आहे ना आदामचा सोल बनवलेला आहे. हा आदामचा जो सोल आहे ना तो मेल आणि फिमेल, कारण देव तिथं सांगतो लेट अस मेक मॅन इन आवर इमेज इन आवर लाइकनेस. आणि देव सांगते अँड गॉड क्रिएटेड मॅन इन हिज ओन इमेज, इन द इमेज ऑफ गॉड क्रिएटेड हिम, मेल अँड फिमेल क्रिएटेड ही देम. म्हणजे हा जो कंबाईन मेल आणि फिमेलचा आणि ह्याचा जो जो सोल आहे ना तो सोल देवाने पहिले बनवलेला आहे. आणि तो पहिले बनवलाय आणि त्या सोल साठी देवाने अख्खा क्रिएशन बनवलेलं आहे. कारण माझ्या देवाने तो आहे ना देवाच्या आतमध्ये बनवलेला आहे. एका मम्मीच्या आतमध्ये जसा बच्चा डेव्हलप होतोय ना तसा देवाने स्वतःच्या आतमध्ये स्वतःचा पार्ट एक काढून त्या स्वतःच्या एका पार्टला त्यांनी देवाने डिफरेन्शिएट करून देवाने काय केलेलं आहे, त्याला तो आदामचा सोल बनवलेला आहे. आणि त्या सोल, आता तो सोल देव, कारण देव सगळीकडे आहे तर तो सोल एक्झिस्ट नाही करू शकत आहे, कारण तो सोल कुठे आहे? देवाच्याच आतमध्ये. म्हणून त्या सोलला एक्झिस्टन्स बाहेर देवाच्या पासून वेगळी एक्झिस्टन्स द्यायला देवाने हा क्रिएशन बनवलेला आहे अख्खा. आणि हा अख्खा क्रिएशन आहे ना देवानी कशाला बनवलाय? त्या सोलसाठी बनवलाय जो देवानी स्वतःमध्ये बनवलेला. आणि देवाने हा अख्खा क्रिएशन केल्यावर देव हा सोल त्या क्रिएशन मध्ये देतोय. देव कसा आदाम मध्ये कसा सोल आला आदामचा? कसा आला आदामचा सोल? तोरा सांगते ना आदामचा सोल कसा आला? देवानी मातीचा बनवला आणि मग देवानी काय केलं? देवानी फुकला. He breathed into it. हा, मग तुम्ही जेव्हा फूक मारता तर हवा कुठं असतं पहिले? हवा कुठली हवा फुकता तुम्ही? फूक मारता ना तेव्हा हवा कुठं असतं? आतमध्ये असतं ना तुमच्या. तर देवानी जर आदामचा सोल फुकला तर आदामचा सोल कुठं होता? देवाच्या आतमध्ये होता तो. कारण है ना, देवाला जर तो क्रिएट करत असता तर ते देव बोलला असता. देव बोलला नाही, देवानी फुकला म्हणजे कुठे आहे तो? आदाम देवाच्या आतमध्ये आहे देव, तो सोल माणसाचा. आणि तो आदामाचा सोल देवानी फुकल्यावर, तो आदामाचा सोल फुकल्याबरोबर क्रिएशन मध्ये जेव्हा देवाचा पार्ट आहे ना तो क्रिएशन मध्ये त्या मातीच्या या बॉडीमध्ये येतोय ना तेव्हा त्याला देव नाही बोलत आहे. देवाच्या इमेज मध्ये बनवलाय तो, त्याला देव नाही बोलत आहे. त्याला काय बोलतोय आपण? त्याला मॅन बोलतोय, आदाम बोलतोय. का आदाम बोलतोय? कारण अजूनपर्यंत तो देव नाही झालाय, गॉड लाईक नाही झालाय, तो मॅन आहे. त्यांनी त्याची चॉईस आणि हे सगळं युज करून हे करून तो देवासारखा होईल. कारण देवानी सगळं क्रिएट करून त्याला इथं पाठवलंय, पण त्याला गॉडली व्हायचंय आता. गॉडली म्हणून देव बोलते की लेट अस मेक मॅन. कारण तू माझ्यामध्ये, मी मला स्वतः बोलते लेट अस मेक मॅन. तू आता आपण एखादी मम्मी आहे तिच्या पोटात असलेल्या बच्च्याबरोबर बात करतो ना तसं आहे ते. लेट अस मेक मॅन. आणि तो सोलला सांगते की आपल्याला एक मॅन बनवून दे. आणि मग मॅन बनवल्यावर मग तू त्याच्यामध्ये जाशील, मॅन बनशील आणि त्या मॅनला एकदम आदाम बनवशील आणि मग तू गॉडली होशील. आणि मग तू जेव्हा गॉडली होशील तेव्हा मी तुझ्या संगती रिलेशन ठेवू शकतो. अख्खा क्रिएशनचा पर्पज कशासाठी आहे? सोलसाठी आहे. आणि तो सोल ह्या आदाम माणसामध्ये का आलाय? कारण हा अख्खा क्रिएशन जसा आहे तसा त्या आपली ही बॉडी फिजिकॅलिटी तशी सेम आहे. त्या सेम ह्याच्यामध्ये जोपर्यंत आपल्याला आपला गॉडलीनेस आणि गॉडलीपणा नाही समजत ना तोपर्यंत आपण कशामध्ये आहोत? आपण अंधार डार्कनेस मध्येच आहोत. आणि तोहू अँड बोहू म्हणजे काय? वॉइड आणि नल अँड वॉइड असतं सगळं. जोपर्यंत तुम्ही तुमच्या माइंडच्या अमावस्यामध्ये असताना तो तुमचा अख्खा सगळा वर्ल्ड आहे ना नल अँड वॉइड असतं. स्लोली तुम्ही क्रिएशन मध्ये त्याच्यामध्ये ऑर्डर आणू शकता. मग तुमचा पौर्णिमा होईल. मग पौर्णिमा झाल्यावर तुम्ही किती कंट्रोल आणली बॉडीवर, किती डेव्हलपमेंट केली स्पिरिच्युअल, त्याच्याने मग तुम्ही एनलायटेड होऊ शकता. एनलायटेड झाल्यावर मग तुम्ही गॉडली होऊन गॉड सारखं होऊ शकता. मग देव तुम्हाला सांगू शकल, देव मग येऊन सांगल की मी सदोमा गमोरा आता डिस्ट्रॉय करणार आहे. हे एंजल पाठवते सदोमा गमोरा डिस्ट्रॉय करायला. तर ते एंजल आहे ना गॉडला बोलू नाही शकत की डोकं डिस्ट्रॉय करू. पण अब्राहम देवाला बोलू शकते की नको डिस्ट्रॉय करू. का तू डिस्ट्रॉय करतोस?
कारण अब्राम आता गॉडली झालेला आहे. गॉडली झाल्यावर तुम्ही देवाला सांगू शकता की रॉंग आहे, तू नको करू करू. तुम्ही तुमच्या डॅडी मम्मीला कधी सांगू शकता की ती लोक काय करतात ते रॉंग आहे, असं नको करू? जोपर्यंत तुम्ही त्यांच्या लेवलला नाही पोहोचत तोपर्यंत. तुम्ही त्यांच्या लेवलला नाही पोहोचलेत ना, तर तुम्ही तुमच्या डॅडी मम्मीला, एल्डर लोकांना सांगूच नाही शकत की ती लोक रॉंग आहेत करू, किती पण रॉंग असलं तरी. पण तुम्ही एकदा त्यांच्या लेवलला पोहोचला ना, एजनी, अंडरस्टँडिंगनी, विजडमनी, याच्यानी, तर तुम्ही सांगू शकता ना, आज मी तुमच्यापेक्षा लहान आहे पण मी आज तुम्हाला अक्कल का शिकवतोय? म्हणजे पण पण घेतोय. कारण तुमची जेव्हा ती लेवल गेली ना, त्या लेवलला मग तुम्हाला तो आपोआप ती अथॉरिटी मिळतं. तसं तुमची जेव्हा लेवल जातं ना गॉडली, तेव्हा देव पण तुमचं ऐकतं. एंजल लोकांचा देव नाही ऐकू शकत, कारण ती लोकांना चॉईसच नाही, फ्री चॉईस बनवलेलीच नाही देवानी. त्यांच्या फ्री चॉईसच नाही. ती लोकांना सांगितलं असा करतो, ती लोक तसा करायचा आहे त्याला. चांगला वाईट ते हा हे आहे ते काय विचारच नाही. ती लोक मेसेज सारखं आहेत, म्हणून त्यांना मेसेंजर बोलतात. आपण मेसेंजर्स नाही आहोत, आपण गॉडचं इकडं गुडनेसची कामं करायला लागलो, गॉडची कामं करायला लागलो. पण आपल्याला इथं सी आहे, आपल्याला काहीतरी सी आहे. आपण बोलू शकतो गॉडला की रॉंग आहे, मला नाही करायचंय. मग गॉडला प्रूव्ह करायला लागतं. योनाची गोष्ट आहे ना, योनाच्या गोष्टीमध्ये तो मच्छीच्या पोटामध्ये जात आहे. योनाच्या गोष्टीमध्ये काय आहे की गॉड त्याला प्रूव्ह करते की नाही, ते हे झालंच पाहिजे, तू किती पण नाही बोलत तरी हे झालंच पाहिजे. मोशेच्या स्टोरीमध्ये तुम्ही बघा, मोशे देवाला बोलते की तू यांना नाही संपू शकत, ह्यांनी काफची पूजा केली, सगळा केला, पण तू सगळ्यांना नाही डिस्ट्रॉय करू शकत, पाहिजे तर मला डिस्ट्रॉय कर. मोशेचं से आहे ना, कारण तू तेवढा गॉडली झालेला आहे. तर मोशेचं से आहे म्हणून गॉड बोलते, त्याला प्रूव्ह नाही करत आहे. गॉड त्याला बोलते नाही, तू बरोबर बोलतोस. कशाला बरोबर बोलतोस? कारण तू गॉडला प्रूव्ह करते, तू असं केलं तर तुझीच बदनामी होईल. माणसं बोलतील त्या सगळ्या माणसांना मारायचा होता म्हणून त्याने तू इजिप्त मधून बाहेर आणून इथं मारला. तू देव बोलते ना की नाही, तू बरोबर बोलतोस, माझा फ्युचर मध्ये माझं नाव खराब होईल याच्याने, म्हणून देव त्या एक्सेप्ट करते तो. पण कुठला देवदूत नाही बोलू शकत आहे देवाला तसा. तसा गॉडलीनेस जेव्हा होतं ना, तेव्हा तुमचं आणि गॉडचं रिलेशन आहे ना सेम लेवलवर होतं. मग तुम्ही जेव्हा बोलता ना, तेव्हा गॉड तुमच्या संगती डायरेक्ट बोलू शकता, आणि गॉड तुमच्या संगती डायरेक्ट बोलतो तेव्हा तुम्ही गॉड संगती डायरेक्ट बोलू शकता. पण तुम्ही जर गॉडली नसाल तर मग काय? इफ यू आर नॉट गॉडली देन व्हॉट? मग तुम्ही देवाबरोबर बोलाल आणि देव ऐकल? आपली ती नमाजीच्या स्टोरीवर परत नाही आंटी, हा डोका हाल नका, नाही नाही, हा बोला. तुम्ही किती पण डार्कनेस मध्ये असाल, काय पण असाल ना, तर तिथं पण गॉडचा प्रेझेन्स गॉडने ठेवलेलाच आहे. तो तुम्हाला नाही दिसत, आपल्याला फील नाही होईल, कारण तो देवाने आहे ना डार्कनेस आणि ह्याला आहे ना, लाईटला आहे ना डिफरेन्शिएट केलंय. तो देवच डिफरेन्शिएट करू शकते. देवाने स्वतःहून डिसिजन घेतलाय की ह्या जागेमध्ये मी नाही राहील. जर मी डिसिजन घेतलं ना की मी ह्या जागेमध्ये नाही राहील, त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ आहे की मी आहे ना अवेअर आहे की मला ह्या जागेमध्ये नाही जायचं. बरोबर ना? तुम्ही जर डिसाईड केला हो की मी अमक्या अमक्याच्या घरी नाही जाईल, मग तुम्हाला आहे ना जास्ती अवेअर राहायला लागतं की तुम्ही चुकून कधीतरी त्याच्या घरी जाऊ शकता ना, म्हणून तुम्हाला जास्ती अवेअर राहायला लागतं की मी त्या जागेमध्ये नाही जाईल. तसा देव आहे ना, गॉड आहे ना, ही इज अवेअर दॅट ही हॅज क्रिएटेड डार्कनेस अँड ही इज सपोज टू बी नॉट देअर. पण त्या डार्कनेस मध्ये पण काय झालं आणि ना काय झालं ना, तर तो तिथं जाऊन आहे ना आपल्याला हेल्प करू शकतो. कारण तो गॉडचा डिसिजन आहे की त्या डार्कनेस मध्ये नाही जायचं करून. गॉडने स्वतःला डिसाईड केलं, स्वतःने डिसाईड केलेलं आहे. कारण गॉडने एकदा, देवाने हशेमने एकदा क्रिएशन मध्ये एंटर केली लाईट, तर तिकडनं डार्कनेस गायब झालेला आहे. पण देवाने डिसाईड केलं नाही, डार्कनेस पाहिजे, माझा प्रेझेन्स मला लिमिटेड करायचा आहे. मग लिमिटेड केलेला जो देवाचा प्रेझेन्स आहे ना, तो देवाच्याच अंडर आहे. देवाने डिसाईड केलेला आहे की माझा तो लिमिटेड करायचा. म्हणून डार्कनेस मध्ये पण तुम्ही किती पण डार्कनेस मध्ये असाल ना, तर तुम्ही नमाज केली ना, तर देव ऐकतच तुमचा, कारण डार्कनेस वर देवाचं लक्ष आहे. पण देवाने डिसाईड केलं की ते डार्कनेस मध्ये मी नाही जाणार आहे, मग देव तुमच्या संगती कसा बोलेल? पण गॉड, देवाने डिसाईड केलंय ना की डार्कनेस जेव्हा नाईट चालू आहे तेव्हा मी तिथं नाही जाईल करू. तुम्ही बघा ना, तोरामध्ये पण आणि याच्यामध्ये पण, आणि तुम्ही दुसऱ्या पण कुठल्या पण याच्यामध्ये स्टोरीज मध्ये बघा, त्याच्यामध्ये काय असतं, एकदा देवाचं कनेक्शन झालं ना की त्या माणसाचं आणि देवाचं कनेक्शन एकदम ओपन असतं.
अब्राहम, इसाक, याकोब, मोशे सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये बघा, प्रॉफिट्स लोकांच्या ह्याच्यामध्ये बघा, दुसऱ्या रिलिजनच्या ह्याच्यामध्ये बघा, जेव्हा एकदा कनेक्शन झालं ना देवासंगती, तो देवाचा कनेक्शन कसा ओपन आहे, तो ओपनली देवासंगती बात करते. पण जोपर्यंत कनेक्शन नाही झालं, हे नाही झालं, तोपर्यंत तो किती सिक्युरिटिव्ह आणि बंद आहे. मग त्या ह्याच्यामध्ये देवासंगती कसं तुमचं कनेक्शन? तुम्हाला देव कसा मेसेज पाठवल? देवाला मेसेज पाठवायचंय तुम्हाला. तुम्ही कुठं तुम्ही हेल्प मागितली ना, देवाला तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे. देवाला तुम्हाला हे पाठवायचं काहीतरी. आणि डार्कनेस कधी कधी एवढा डार्कनेस असतं ना की तिथं डार्कनेसचं जे एंजल्स आहेत ना ती लोक पण एंटर नाही करू शकत, कारण डार्कनेसचं जे एंजल्स आहेत ना ते पण गॉडनी बनवलेले, गॉड्सच्या प्रेझेन्स मधून बनवलेले एंजल्स आहेत, ते गॉडनी क्रिएट केलेले एंजल्स. आपोआप बनलेलं कायच नाही. मग तुमच्यापर्यंत मेसेज पाठवायला गॉडनी काय हे केलेलं आहे, वे केलेलं आहे? एनी आयडिया? एनीबडी हॅज एनी आयडिया? असा डोका भनभनल्यासारखा सांगा मला. नाहीतर मी असा असा या लेवलचा क्लास घेणार नाही मग परत. बीच बीच में कुछ कुछ बोलो. मला वाटतं मीच बडबड करतो. अरो खत्ता तो ना ले कोलामशा. Today I want to ask one question. ते कोणीतरी सांगितलं मला की आपण वी शुड नॉट ब्लो आउट अ कॅन्डल. आपण कॅन्डलला फूक नाही मारायची, हाताने ते करायचं, कारण गॉड पुट द लाईफ इन टू अस थ्रू हिज ब्रेथ. आणि आपण जे पुट आउट अ लाईट कुंकून करतो तो इट इज नॉट गुड. That light, this light is not the same light. No, no, I'm just asking you about this. It is, असं बोलतात की आपला सोल आहे ना, आपल्या बॉडीला देवानी लावलेली लाईट आहे. म्हणजे आपली बॉडी मेणबत्ती आहे आणि आपल्या बॉडीला जी लावलेली मेणबत्ती आहे म्हणजे लाईट आहे ना, ती काय आपला सोल आहे. आणि हा सोल कोणाकडे येतो? देवाकडे. तू आहे. पण त्याला आणि तुम्ही लाईटला नाही कम्पेअर करू शकत. कशासाठी नाही घालवायची? त्याच्यामध्ये शब्दात आहे तर शब्दातला तर घालूच नाही शकत. हा फूक मारून काय कशीच नाही घालू शकत. बंद करायलाच अलाउड नाही है ना. नो, मग वेन तुम्हाला यू कशासाठी करायचं लाइटिंग द त्याच्यावर असतं. लॅम्प, नाही आपण हा जेव्हा बत्ती लावतो हा आगीनेच लावतो ना. हम्म तर सपोज वेन वी लाईट अ कॅन्डल टू लाईट द लॅम्प, मग त्याला फूक मारू शकतो की त्याला झटका कसा मारू? विजवाल तुम्ही? नाही विजवलं तर आग लावाल ना तुम्ही. नाही नाही नाही, ते बोलतात की यू कॅन जस्ट ब्लो इट आउट विथ द हँड इन्स्टेड ऑफ ब्लो आउट करायचा हवेने किती म्हणजे. पण बघा की असा हलाखाना आहे की फूक नाही मारू शकत. हम्म. पहिले जी माणसं आहेत तेच. ना अशी ती एक लाईट ट्रान्सफर करायची, तिथं काय बंद हो, करायचं हे नव्हतं. लाईट परमनंट असायची, तर इकडनं लाईट घेऊन तिथं लावायची. बरोबर. मग तिथं लावल्यावर तो काहीतरी डीप करायचा असायचा. हा, प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी असायचं ना. ती घासलेलीची राईट, बत्ती असेल त्याच्यातून काढून डीप करायचा, परत डीप केलं ती जायची. ते वेगळं वेगळं बरोबर. होतं. तर फूक नाही मारायची, हे नाही मारायची, ते हायजेनिक ओके आहे. कारण आपल्यामध्ये बर्थडेला कॅन्डल पेटून फूक नाही मारायची. का नाही मारायची? कारण ते अनहायजेनिक आहे. हा, फूक तुम्ही ओके. मारता ना तर जो फूक मारते त्याचे सगळे जर्म्स पण येतात त्याच्यासाठी, आणि मग ते सगळा केक सगळेजण खातात. म्हणून एक हायजेनिक रिझन आहे. पण आपल्याला लाईट पेटवायला आवडतं म्हणून आपण लाईट बत्ती पेटवायची, त्या दिवशी आपण फूक मारून बंद नाही करायची. असं सगळं रब्बी लोक हे ते हलाखा हे ते रिझन हे ते, पण ते तसा स्पिरिच्युअल काही रिझन नाही त्याला. स्पिरिच्युअल रिझन काय? आता पुढच्या आता आता मशिदीमध्ये तर इलेक्ट्रिकच्या बत्तीचा आला, मग माणसं बोलतील की हाताने नाही जिभेने बंद कर बटन. ओके, जिभेने बंद करू आपण. नाही, दिस वॉज जसा जस्ट. जसा टाइम चेंज होत राहील ना तसं हा, तसं ते चेंज होणार आहे सगळं. ओके, तोरा ठीक आहे. तुम्हाला आहे ना, जी गोष्ट शिकवते ना ती गोष्ट तुम्हाला शिकली पाहिजे. तोरा तुम्हाला काहीतरी वेगळी गोष्ट शिकवते. मी तुम्हाला सांगितलं ना, वेगळी गोष्ट शिकवताय. तुम्ही मेमरीमध्ये जाऊन मेमरीमध्ये अडकून बसू नका. त्याच्यामध्ये पुढं पुढं जाल. इमॅजिनेशन इमॅजिनेशन नावाचा जो फ्रंटल कॉर्टेक्स आहे ना माणसामध्ये, तो फक्त डेव्हलप झालेला आणि हे जास्ती काम माणसामध्येच करतं. कुठल्या गोरिलामध्ये पण नाही करत, कुठल्या अॅनिमल मध्ये नाही करत येतो. तर तो कशासाठी देवाने ऍक्टिव्हेट केला आणि कशासाठी तो ऍक्टिव्हेट झाला? कारण आपण इमॅजिनेशन युज करू शकतो. आणि तुम्ही इमॅजिनेशन युज करूनच आपण एवढा पुढे आलेला. इमॅजिनेशन एक टायमाला माणसाने इमॅजिन केला होता की आपल्याला उडायचं आहे म्हणून आज आपल्याकडे प्लेन आहे.
एक टायमाला माणसाने इमॅजिन केलं की मी घरी बसल्या बसल्या माझ्या फ्रेंडला बघीन, माझ्या दोस्ताला बघीन, म्हणून आपल्याकडे आता झूम आणि हे याच्यासारखं हे आहे. एक टाइम माणसाने इमॅजिन केला होता की मला पाहिजे तेव्हा मला खायला मिळेल, हे मिळेल, ते मिळेल, म्हणून आपल्याकडे फ्रीज आहे, हे आहे, आणि एवढं सगळ्या झंझटमध्ये झालेली. अॅनिमल्स लोकांकडे ती गोष्ट नाही, म्हणून ती लोक नाही अजून, ती लोक तिथंच आहे जिथं देवाने त्यांना बनवलं होतं. कारण ती लोक क्लॉक सारखं आहे, ती लोक कम्प्युटर सारखं आहे. त्यांचा जो सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरवरच ती लोक चालतात. आपल्यामध्ये पॉवर दिली आहे देवाने की इमॅजिनेशन युज करून आपण आपला सॉफ्टवेअर चेंज करू शकतो. तुमच्यामध्ये जर अँगर असेल ना, तो अँगर कंट्रोल करायचा, हे करायचा, ते चेंज करून प्रेमळ व्हायचा ना, तो सॉफ्टवेअर चेंज करण्यासारखा. आणि ती सॉफ्टवेअर चेंज करण्यासाठी तुम्हाला देव नाही लागत, तुम्ही स्वतः करू शकता. कारण तुम्हाला तो कंट्रोल करता आला पाहिजे. तुम्हाला समजलं पाहिजे अरे ह्याच्यामध्ये रॉग येतं म्हणजे हे नाही करायचं, ते नाही करायचं. आपल्याला स्वतःला चेंज करता येतं. म्हणजे ही जी बॉडी आहे ना अॅनिमलची, त्या अॅनिमलच्या बॉडीला आपण मॅन बनवू शकतो. लेट अस मेक मॅन, ते आहे. पण मी क्वेश्चन माझा काय होता की अंधारामध्ये आपण देवाला हाक मारली तर देव आपल्याला आन्सर कसा देतो? देव ऐकतं, आन्सर कसा देतो? जेव्हा आपण नमाज करतो ना, कुठली पण नमाज करतो, काय पण करतो, तर देव आपल्याला आन्सर देतं. पण ते आन्सर ऐकायसाठी तुम्हाला आहे ना त्याचा हे पाहिजे, हे पाहिजे, काय बोलतो त्याचा कसा देव आन्सर देणार आहे ते माहिती पाहिजे. जर मी आहे ना माझ्या कोणाच्या मुलाची आठवण केली, हे केली ना, तर तो मला फोन करू शकतोय. माझ्याकडं आहे ना एक काहीतरी, तर तो फोननी माझ्या संगती बात करू शकते ना. तर असं देवाने काय बनवलंय काय की ज्याच्यानी देव आपल्या संगती बोलू शकतो? बनवलंय देवाने तोरा. देवाने काय बनवलंय? तोरा बनवलाय. पण तो तोरा बनवलाय म्हणजे तो टेबलावर बसून तोरा तुमच्या संगती नाही बात करणार आहे. फोन बनवलाय तर फोन असा तिकडे राहून बात नाही करणार. मला उचलून माझ्या फोन करायचा देव पोराला आणि मग पोरगा माझ्या संगती बोलून ना, माझा मुलगा. तसा तो तोरा उचलून तुम्हाला तोरा उघडून वाचायचा आहे. तो तोरा स्टडी करायचा आहे तुम्हाला तो. आणि तुम्ही जर स्टडी केलं ना तोरा, तर तुम्हाला आहे ना तुमच्या नमाजीचा आन्सर त्याच्यामध्ये मिळतो. म्हणून डेली रोज तोरा वाच. जसा तुम्ही रोज नमाज करता ना, तसा रोज काय वाचायचं? थोडा तरी तोरा वाचायचा. किती वाजता ते तुमच्यावर आहे, पण थोडा तरी तोरा वाचायचा. तुम्हाला दररोज थोडासा तोरा स्टडी केलात ना, तर तुम्ही केलेल्या नमाजीचा आन्सर देव तुम्हाला त्याच्यामधून देईल. कारण त्याच्यामधून आहे ना डायरेक्ट देईल देव, नाहीतर तुम्ही वाचताना तुमच्या आतमधून तुम्हाला तो ऐकायला येईल, नाहीतर काहीतरी गोष्टीने तुम्हाला तो आन्सर देव देईल तिथं. पण ते देण्यासाठी तुम्हाला तुमचं दुसरं कान नाही, हे कान, दुसरं डोलं जे आहेत ना इंटरनल, ते उघडं ठेवायला पाहिजे. कारण तोरा देवाने तुम्हाला आपल्याला ह्याच्यासाठी दिलाय, कारण देवासाठी आपला जो कनेक्शन आहे तो कनेक्शन कायम ठेवासाठी दिलेला आहे. म्हणून तोरा स्टडी साठी देवाने काय कायदा दिलेला आहे की यू शॅल डे अँड नाईट, तू त्याचा एक असेल डेला पण आणि नाईटला पण आपल्याला वाचायचं आहे. नाईट म्हणजे रात्री नाही, नाईट म्हणजे आपण जी नाईट मध्ये असतो त्या नाईटला पण वाचायचं. म्हणून तोरा लाईट आहे. तोराचा डिफरंट हे आहेत ना, तोरा लाईटला पण कम्पेअर केलेली आहे. नुसता कब्बाला स्टडी करायला नाही, तोरा स्टडी करायसाठी तोरा नाही वाचायचं आहे. आपल्या पर्सनल याच्यामध्ये पण तोरा वाचायचा आहे. नाही तोरा वाचायला मिळाला तर तेलीम तरी वाचा, पण तेलीम पेक्षा जास्ती पॉवरफुल काय आहे? तोरा आहे. तुम्ही तोरा उघडून कंटिन्यू वाचत राहा. नाही 4 तास वाचा, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं वाचा. पण तुम्ही नमाज जेव्हा करता किंवा नमाज करायच्या आधी, नमाज नंतर, कधी पण तुमचा जेव्हा टाइम आहे त्या टायमाला फिक्स करून हे करा. कारण तुम्ही केलेली जी नमाज आहे ना, त्या नमाजीचा आन्सर देव तुम्हाला देतोय. फक्त तुम्ही आहे ना फोन उचलून कानाला नाही लावत आहे. तो फोन कानाला लावायसाठी तुम्हाला काय करायचंय? तोरा करायचा आहे. जेव्हा तुमच्या लाईफमध्ये तुमचा दिवस होईल ना, तेव्हा तो तोराच तुमच्या आतमध्ये असणार आहे. तुमच्या आतमधून तोराच फ्लो होणार आहे. मग तुम्हाला गरज नाही लागणार आहे तोराचा अभ्यास करायचा, कारण तुमच्या आतमधूनच तोरा निघणार आहे. मग देव तुमच्या सोबत आहे ना फेस टू फेस बात करू शकते. म्हणून मोशे बरोबर देव फेस टू फेस बोलते. फेस टू फेस म्हणजे काय? कारण मोशेच्या थ्रू तोरा येते. आता मोशेला तोरा असा झाला की मोशेच्या आतून तो फ्लो होतोय. म्हणून देव फेस टू फेस बोलू शकते. पण देव फेस टू फेस कधी नाही बोलू शकत? जेव्हा तुम्ही अंधारात आहो, डार्कनेस मध्ये. डार्कनेस म्हणजे डार्कनेस नाही, डार्कनेस म्हणजे स्पिरिच्युअल लेस जो असतो ना, तुम्ही कथनूत, आपण गदलूत आणि कथनूत बोललो होतो ना,
गदलूत म्हणजे मोठेपणा, लाईटचा मोठेपणा, ती मोठेपणा तो ग्रेटर लाईट, टू रूल ओव्हर द डे. नाही लाईटवर रूल करायला नाही, कारण लाईट हा गॉडचा प्रेझेन्स आहे, त्याच्यावर नाही त्याचा रूल आहे. त्याचा रूल कशावर आहे? त्या लाईटच्या प्रेझेन्सनी जे होते त्याच्यावर रूल आहे. आणि देवाचा जे ऍब्सेन्स आहे त्याच्यावर पण रूल नाही आहे. त्याच्यानी जो इफेक्ट होते, नाईट नावाची गोष्ट तयार होते, त्याच्यावर रूल आहे त्याचा. म्हणून शेमा इस्रायल अदोनाय एलोहेinu अदोनाय एखाद. देव एक आहे. का आपण एवढा हे करतो? कारण इव्हल पण देवच बनवतोय, डार्कनेस पण देवच बनवतोय. देव स्वतःला लिमिट करते तेव्हा डार्कनेस बनते, देव स्वतःला लिमिट करते तेव्हा इव्हल बनते, देव स्वतःला जजमेंट मध्ये टाकते, जजमेंटच्या ह्याच्यामध्ये टाकते, त्याच्यामुळे तेव्हा होते ते सगळ्या गोष्टी. देव जो इव्हल पण आहे ना, देवाच्याच अंडरमध्ये येते. परमिशन घेतल्याशिवाय तो कामच नाही करू शकत. क्वेश्चन. मला वाटतं आपल्या 1.5 तास होत आलं. तर Johnny wanted to ask a question. येस प्लीज. जॉनी नो? जॉनी तो म्यूट आहे, Yeah, म्यूट. I want to ask a question. येस प्लीज. You did mention, म्हणजे तुम्ही मेन्शन केला की various times during the lecture today की सोलनी जास्त ऑपरेट करण्यासाठी माणसाने काय काय करावा, तर एक समरी देऊ शकाल काय की बाबा सोल जास्त कंट्रोल मध्ये आहे कम्पेअर्ड टू माइंड, अशी परिस्थिती आणण्यासाठी एखाद्या माणसाने बाईने काय करावं? ओके, गुड क्वेश्चन. आणि कीप आस्किंग गुड क्वेश्चन सो वी कॅन लर्न मोर. आजकाल तुम्ही क्वेश्चन नाही विचारता, मग आमचा क्लास पण लवकर संपतो. तर सोल ऍक्टिव्हेट करायसाठी, सोल ऍक्टिव्हेट नाही करायचं आहे, आपल्यामध्ये सोल हाय असतो. फक्त आहे ना, तो आपल्याला आपला दिवस करायसाठी काय करायचं आहे, आपला दिवस करायसाठी काय करायचं, तर आपला जो माइंडचा इन्फ्लुएन्स आहे ना आपल्यावर, आपला जो कॉन्शियसनेस या जगामध्ये काम करतो त्याच्यावर जो आपला माइंडचा इन्फ्लुएन्स आहे ना, त्या माइंडच्या इन्फ्लुएन्सवर आपल्याला अवेअर व्हायचं आहे. आणि त्याचं जे बाउंड्रीज आहेत ना, लिमिट्स आहेत ना, त्या लिमिट्सच्या बद्दल आपल्याला माहिती पाहिजे की माझा हे लिमिट आहे. म्हणजे माझं हे लिमिट, माझा लिमिट काय आहे की मी जास्तीत जास्त, माझा डोका फिरायचा लिमिट आहे. किती डोका फिरायचा लिमिट आहे की माझा एवढा डोका फिरतं की मी खून करू शकतो. मला हा लिमिट समजला ना, मग मला आता तो कंट्रोल करायचा आहे. माझा एवढा लिमिट आहे की मी एवढा प्रेमळ होईल ना की माझा सगळाच देऊन टाकेल मी. आता मग मला तो लिमिट हे करायचं की मला सगळा द्यायचं नाही, कारण तोरा आपल्याला सांगते किती द्यायचं काय नाही द्यायचं. तर तसं आपलं लिमिट्स आपल्याला समजलं ना, तर आपला माइंड आपल्याला स्लोली आपल्या कंट्रोलमध्ये आणतोय. तुमचं आपलं जे निगेटिव्ह क्वालिटीज आहेत आणि पॉझिटिव्ह क्वालिटीज आहेत ना, ते आपल्याला कंट्रोल करता येतं. आणि आपण ऑटो ह्याच्यावर नाही चालत. ऑटो म्हणजे फुल कधी पण ऑटोमॅटिक सगळं होतं ना, ते ऑटोमॅटिक नाही व्हायला लागत. मग आपण अवेअरनेस मध्ये, म्हणजे तो मेडिटेशन सारखंच आहे, पण तो अवेअरनेस मध्ये. पण त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा माइंड काय, तुमची काय कॅपॅसिटी आहे ते समजलं पाहिजे. कोणाची कॅपॅसिटी जास्त असतं, कोणाची कॅपॅसिटी कमी असतं. तर त्या कॅपॅसिटीच्या हिशोबाने तुम्हाला अवेअर, त्या परिस्थितीमध्ये अवेअर राहून तुमचा माइंड कंट्रोल म्हणजे माइंड कंट्रोल नाही, म्हणजे ऍक्शन कंट्रोल करायला पाहिजे आपल्याला. आणि ते ऍक्शन कंट्रोल करायला लागलं ना की आपल्याला काय होतं, आपला जो मून आहे ना, तो जास्तीत जास्त लाईट आपल्या लाईफ मध्ये पडत. म्हणजे आपली जी नाईट आहे ना, ती अमावास्याची नाईट न राहता काय व्हायला लागतं, ती पौर्णिमेची लाईट व्हायला लागते. आणि एकदा आपली लाईफ मध्ये पौर्णिमेची लाईट पडायला लागली ना, म्हणजे आपल्या लाईफ मध्ये आपल्याला स्पिरिच्युअलिटी आणि हे सगळं दिसायला लागला ना, मग आता आपण आहे ना ती सेकंड स्टेज मध्ये हे करायचं की आपल्याला ना गिव्हर बनायचं आहे. कारण डार्कनेस मध्ये आहे ना, आपण कधी पण रिसिव्हर असतो. वी आर जस्ट रिसिव्हिंग. डार्कनेस म्हणजे माइंडचा आहे. माइंडची क्वालिटी काय आहे, माइंडची क्वालिटी काय, त्याला नुसतं सगळं रिसिव्ह करायचं असतं. माइंडने लिमिट्स कशाला केलेले आहेत, कारण त्याचा रिसिव्हिंग वर जर कोणी घात केला ना, म्हणून तो बोलतो की मी इथपर्यंत जाऊ शकतो, मी खून करू शकतो, पण माझा घेईल तर. हे माइंडचं हे आहे. पण एकदा तुमचा स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट झाल्यावर मग तुम्हाला ना गिव्हर बनायला लागतं. गिव्हर म्हणजे पैसे नाही द्यायचे, गिव्हर नुसतं पैसे पण द्यायचे, सेदाका पण करायची, पण नुसतं सेदाका पैसा आणि याची नाही, सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही गिव्हर होऊ शकता.
तुम्ही जर केळा खाता ना तर त्याच्यातला थोडा तुकडा काढून दुसऱ्याला दिला तरी तुम्ही गिवर झाला. तुम्हाला भूक लागली आणि तुम्हाला चहाची तलप आली ना तर एकटा जाऊन चहा न पिताय ना विचारून, अरे मला चहाची तलप आली, कोणाला चहा पियाचा काय, मी चहा पाचतो तुम्हाला, चला घेऊन जाऊन तुम्ही चहा पाचता तरी तुम्ही गिवर झाला. म्हणून मग तिथं माणसं एक दुसऱ्याला पैसे द्यायला बघतात ना, तर तो आधी मी चहा पाजली आहे ना, मला द्यायचे पैसे. ती गिव्हरची क्वालिटी आहे. ती गिव्हरची क्वालिटी काय आहे की आता तुमचा पौर्णिमा आहे ना त्याच्यामधली तुम्ही लाईट आहे ना वाढवायला बघता. तुमच्या जी गुड क्वालिटीज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त गिव्हिंग हे करता. तुम्हाला तुमचा नॉलेज, तुमचा विजडम, तुमच्या गोष्टी, वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला वाटाव्याशा वाटतात, द्याव्याशा वाटतात. कितीतरी माणसं असतात, ती लोक कितीतरी अभ्यास करतात, कितीतरी त्यांना कितीतरी गोष्टी माहिती असतात, पण ते कोणालाच कधी सांगत नाही. का? कारण त्यांचा पौर्णिमा झाले ना तर ती लोक तिथं स्टॉप झालं. जेव्हा तुमच्या लाईफ मध्ये तुमचा फुल मून होईल ना, पौर्णिमा होईल ना, त्या टायमाला तुम्हाला काय करायचं, अजून त्याला वाढवायचं. यू हॅव टू इन्क्रीज इट मोर. फॉर इन्क्रीजिंग मोर यू हॅव टू बिकम लाईक गॉड. गॉडली व्हायचं आपल्याला, होली व्हायचंय. मग यू हॅव टू डिसाईड की मला ही क्वालिटी वाढवण्यासाठी काय करायचंय. मग तुम्हाला तोरा सांगते की तुम्हाला होली व्हायचंय, तुम्हाला हे पालायचंय. मग तुम्ही त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये तुम्ही बघता की मी कसे जास्तीत जास्त स्पिरिच्युअलिटीकडे जाईल. आणि स्पिरिच्युअलिटी कराल आणि हे कराल आणि गिव्हर व्हाल ना, तर स्लोली स्लोली मग तुम्ही यू आर मुव्हिंग टुवर्ड्स व्हॉट, यू आर मुव्हिंग टुवर्ड्स डे. पण रिमेंबर, दिवस व्हायच्या पहिले आहे ना अंधार जास्ती पण होऊ शकतो कधी कधी, आणि अंधार जास्तीच होतो. देअर कम्स अ टाइम जेव्हा तुम्हाला वाटतं की देव पण नाही, मी एवढा सगळा करतो, हे करतो ते करतो, मला त्रास होतोय, असं तसं, तो पण टाइम येतो. कारण सकाळ व्हायच्या आधी आहे ना अंधार जास्ती वाढतो. आणि मग जेव्हा सकाळ होतं ना तेव्हा तो इव्हनिंग सारखा आहे, डायरेक्ट सन नाही शाईन होणार आहे, स्लोली स्लोली सन शाईन होणार आहे, पण तो पौर्णिमेपेक्षा जास्ती असणार आहे. जसं सकाळी सनराईजच्या पहिले उजेड येतं ना, सनराईज व्हायच्या आधी स्लोली 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 5 वाजता 6 वाजता तसा उजेड वाढत. आणि जेव्हा सनराईज पण होईल ना तेव्हा सनराईज एकदम डायरेक्ट नाही होत, थोडा 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 होत. आणि जेव्हा सनराईज होईल ना त्या सनराईजला एनलायटंट बोलतात. आणि मग मला तुम्हाला शिकवायची पण गरज नाही, तुम्हाला कोणाकडनं शिकायची पण गरज नाही. तुम्ही जर एनलायटंट झालात ना तर मला तुम्ही शिकवा, मग येऊन काय करायचं काय नाही ते. पण स्टार्ट काय, बिगिनिंग काय की तुम्हाला पहिले तुमच्या लाईफ मध्ये पौर्णिमा करायची आहे. पौर्णिमा करायसाठी काय करायचं, तुम्हाला तुम्हाला तुमचा माइंड, तुमचं लिमिट्स, तुमचा माइंड, कारण तुमचा माइंड कसा काम करते ना हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. ते तुम्हालाच माहिती आहे. सगळ्या माणसांच्या आतमध्ये आहे ना तो बसलेला साप आहे ना, तो काय काय करू शकतो ना तर त्या माणसांनाच माहिती आहे. त्या माणसांनी त्या सापाला बांधायचं आहे, स्लोली स्लोली त्याला बांधून ठेवायचं आहे, तो टाय अप करायचं, त्याच्या डिझायर जे ते लिमिट लिमिट कर, मारून नाही टाकायचंय. आपल्या माइंडला आहे ना मारून नाही टाकायचं. आपल्याला आपल्याला काय करायचं, त्याला लिमिट करायचं, बांधायचं, आपल्याला हे करायचं. कारण नंतर जेव्हा तुम्ही ना गिव्हर होतात ना, गिव्हर झाल्यावर ना आपल्याला त्या गोष्टी युज करायला लागतात सगळ्या गोष्टी. मी जर डिझायरच नाही केलं ना नॉलेजसाठी, मी जर डिझायरच नाही केलं ना की मला विजडम पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, तर मी दुसऱ्याला शिकूच नाही शकेन. तर तो डिझायर मला ठेवायला लागतो. नाही ना, मी बोललो सगळं डिझायर झाला, मला समजा, मला सगळा समजला, आता मी काय अभ्यासच नाही करणार, तुम्ही वाचीनच नाही, तोरा नाही वाचून येणार, असं जर मी ठरवला, माझ्या मधला डिझायरच मारून टाकला, तर मी मग शिकू पण नाही शकेन, कोणाला देऊ पण नाही शकेन, काय नाही शकेन ना. मी जर ठरवलं की बाबा आता बस झाला, मला आता पैसे नको, हे नको ते नको, हाय त्याच्यामध्ये मी खुश राहीन, हे राहीन ते राहीन, तर मी चॅरिटीच नाही करू शकेन ना. ते डिझायर बांधायचं आहेत आपल्याला, मारून नाही टाकायचं. हे सगळ्या गोष्टी नाईट मध्ये होत. नाईट म्हणजे तो आपल्या लाईफची जी नाईट आहे ना त्याच्यामध्ये होतात, त्याच्यामध्ये पौर्णिमा करायची आपल्याला. आणि तो पौर्णिमा झाल्यावर मग सेकंड स्टेज आहे ना, तो सेकंड स्टेज मध्ये जो अख्खा नॅशनल, म्हणजे नॅशनल लेवलवर जेव्हा हे व्हायला लागेल ना, त्या नॅशनल लेवलवर जेव्हा हे होईल त्याला ना मशियाचा राज बोलणार. मशियाक येणार आहे म्हणजे काय, त्या लेवलची सगळी माणसं असणार आहेत आणि मग त्याच्यावर तसा किंग येणार आहे. आणि 1000 वर्ष मशियाकचा राज राहणार आहे. म्हणजे काय, आपल्याला 1000 वर्ष ऍज अ कम्युनिटी, ऍज अ नेशन काम करायला लागणार आहे त्या गोष्टीवर. तेव्हा अख्खा नेशन आहे ना एनलायटेड होणार आहे. आणि डेथ कॅप्चर होणार आहे. डेथ कॅप्चर होणार म्हणजे काय की तुम्हाला बॉडी नीड साठी आणि याच्यासाठी नाही येणार आहे. जेव्हा तो फ्लो आहे ना,
फ्लो तुमचा सोलचा फ्लो डायरेक्ट तुमच्यामध्ये येईल ना, तर तुमच्यामध्ये आहे ना तो बाकीच्या गोष्टीच नाही होणार, तो आदामासारखा होणार, गार्डन मध्ये आदाम होता ना तसा होणार. म्हणून तोरामध्ये कितीतरी गोष्टी आहेत. 7 हेवेन्स म्हणजे काय? 7 हेवेन्स म्हणजे देवाने ती 7 टाइम्स कमी केलेली आहे पॉवर. देवाचा प्रेझेन्स देवाने 7 टाइम्स कमी केलेला आहे. 7 हेल नाही, 7 लँड्स पण आहेत खाली, याच्या खाली हा लँड याच्या, कारण डार्कनेस मध्ये पण देवाने तेवढा कमी केलेला आहे. म्हणून देवाने अख्खा क्रिएशन केला ना तो 7 डेज मध्ये केलेला आहे. 7 डेज म्हणजे देवाने 7 टाइम्स कमी केलेला आहे त्याची स्वतःचा प्रेझेन्स, स्वतःचा हे कव्हर केलेला आहे. कारण तेवढा केल्यावरच आपल्यामध्ये ती गोष्ट जागृत होऊ शकतं. काय जागृत होऊ शकतं? फ्री चॉईस, विल टू चूज. तो विल टू चूज आहे ना, तो जागा करायसाठी, माणसासाठी जागा करायसाठी देवाने एवढा सगळा कॉम्प्लिकेटेड क्रिएशन बनवलेलं. नाही तर देवाला एवढा कॉम्प्लिकेटेड क्रिएशन बनवायलाच नाही लागला होता, कारण देव पहिल्या टाइम बेरेशीत बोलला आणि सगळा झालेला होता. हेवेन आणि अर्थ आणि सगळा झालेला होता. मग त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन कशाला देवाने टाकलं? फ्री चॉईस बनवायसाठी. आणि ती फ्री चॉईस देवाने सगळ्यांसाठी नाही बनवलेली आहे, ती माणसासाठीच बनवलेली आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे आपल्याला की आपल्याला कनेक्ट करायचं की आपल्याला सोल आहे करू. कारण आपल्याला सोल आहे ना हे जर माहितीच नसेल ना, तर ती माणसं आहेत ना अॅनिमल सारखीच जगतात. सोल म्हणजे आपल्यामधला तो गॉडली पार्ट, आपल्यामध्ये तो गॉडली पार्ट आहे हे आपल्याला जर समजलं ना, तरच आपण तुम्हाला जर समजलं ना की आहे ना इथे अमुक अमुक ठिकाणी असा गार्डन आहे, तरच तुम्ही त्या गार्डन मध्ये जाल ना. एवढा सुंदर असा गार्डन आहे तुमच्या एरियामध्ये कुठेतरी, असं मस्त गार्डन आहे त्याच्यात, मग तो तुम्ही जाल ना. पण तुम्हाला समजलंच नाही की तो गार्डन आहे करून, तर तुम्ही जाणारच नाही. कधी चुकून माकून गेलात तर. तसं आहे, पहिली गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला सोल आहे. मग आपल्याला सोल आहे हे माहिती पडलं आणि आपल्या सोलच्या काय क्वालिटीज आहेत ते सगळं तुम्हाला माहिती पडल्यावर मग तुमच्यामध्ये तो डिझायर होईल की मला त्या सोल संगती कनेक्ट व्हायचं, मला तो सोल बद्दल जास्ती माहिती पाहिजे, मला तो डिझायर झाल्यावर तुम्ही झाला. आणि मग तुमचा नाईट आहे ना तो मिडनाईट पासून डेच्या इथं हे करायला लागत. आणि मग त्याच्यामध्ये मूनचं फेजेस आहेत. मूनचं फेजेस म्हणजे मग तुमचा माइंड तसा जसा वेगवेगळ्या प्रकारे काम करतो. कधी कधी तुमचं जेव्हा अमावस्या असतं ना तेव्हा तुम्ही खडूस असता खूप. सगळ्यात तुम्हाला अख्खा जग दुनिया तुम्हाला रॉंग वाटतं, हे वाटतं, झगडता, हे करता, चुगली करता, झगड लावता, हे लावतं, ती तुमची अमावस्या आहे. युअर माइंड इज नॉट रिफ्लेक्टिंग युअर सोल्स लाईट. when it starts to become your mind starts to reflect your soul's light, काय होतं मग? इट स्टार्ट टू बी न्यू मून, फर्स्ट मून, सेकंड मून, थर्ड मून. तुमचा माइंड जास्तीत जास्त हे करू शकतो. पण तो खऱ्यासाठी प्रयत्न देव नाही करणार आहे, तुम्ही करणार आहे. बिकॉज तुम्हाला देवाने त्याच्यासाठीच बनवलेलं आहे. कारण यू शुड बी गॉड लाईक. ही डझंट वॉन्ट टू टेल यू एनिथिंग बिकॉज ही थिंक्स दॅट यू आर लाईक हिम. जोपर्यंत तुम्ही त्याच्यासारखं नाही व्हाल ना तोपर्यंत तुमच्यासाठी ओपनली बात नाही करणार आहे. मग तो ओपनली बात करेल तेव्हा तो तुम्हाला पाहिजे ते करत, आणि तुम्हाला त्याला पाहिजे ते तुम्ही कराल, आणि त्याला तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करा, तो करत. whole purpose of the Torah, whole purpose of creation, whole purpose of everything is God wanted there should be somebody like him. त्याच्यासाठी देवाने आपल्यासाठी पण पुरुषासाठी बाई आणि बाईसाठी माणूस बनवला. कारण गॉड बोलते इट इज नॉट गुड टू बी अलोन. इट इज नॉट गुड फॉर अ मॅन टू बी अलोन. इट इज नॉट गुड टू बी अलोन. असं देव बोलते की एकटाच राहायचं चांगला नाही. म्हणून देवाने बनवलंय. देव गॉड वॉन्ट्स टू, he is so good that he wants to give his good to somebody, but if there is nobody then to whom he will be giving his goodness. So therefore he has created you, your soul and everything, and akka ek karun, but he will give only to somebody who is like him. So it is up to us to be like him, because समजलं मी बोललो ना पॅराडॉक्स आहे, पॅराडॉक्सिकल आहेत सगळ्या गोष्टी. तुम्हाला पॅराडॉक्स जोपर्यंत नाही समजत ना तोपर्यंत तुम्ही आहे ना त्या लेवलवर इमॅजिन नाही करू शकत. आपल्यामध्ये पण पॅराडॉक्स असतं. आपण ठरवतो की आपल्या कधीतरी पोरांना पनिश करायचं, हे करायचं, ते करायचं, म्हणजे मी तुझ्या संगती बोलणार नाही, हे करणार नाही, ते करणार नाही. पण किती पण केलं तरी आपण त्यांची खबर काढत असतो ना इथून तिथून, है ना. गपचूप खबर काढतो, हे करतो, ते करतो, नाही अरे काय बघ काय जेवला की नाही बघ रे, मी आता नाही बोलत नाही, है ना.
देव पण तसंच आहे, बिकॉज ही मेड यू इन हिज इमेज. गॉडली पॉवर्स आहेत ते सगळं. आपल्याकडचे जे लव्ह, अँगर, फिअर, हे त्याचे जे सगळे इमोशन्स आहेत, इंटेलिजन्स, ते सगळं गॉडली पॉवर्स आहेत आपल्याकडे. अॅनिमल लोकांमध्ये नाही आहेत त्या पॉवर्स, आणि त्या पॉवर्स युज करून आपल्याला गॉडली व्हायचं. मला वाटतं आता आपण 1 hour 40 minutes होत आलं. क्वेश्चन कोणी विचारलं तर मी आन्सर देईन, नाहीतर आपण क्लास संपवू. एव्हरी इंडिव्हिज्युअलचे जे पॉवर्स किंवा लाईट पहिले कपॅसिटी तर आहे कोण ना, बोलते ते मला समजू द्या. सॉरी. सुजन, हा बोल. त्यात एव्हरी तुझा फोटो इंडिव्हिज्युअल, अडकलाय कारण मला. हा माझा थोडा सिस्टमचा इश्यू आहे. तर बोल. एव्हरी इंडिव्हिज्युअलची कपॅसिटी टू अंडरस्टँड डिफरंट आहे. फॉर एक्झाम्पल लाईट ग्रॅस्पिंग. तर एनी रिझन की फॉर एक्झाम्पल माझ्याकडे समजा 2% लाईट ग्रॅस्पिंग पॉवर आहे आणि कोणाकडे समजा 4 आहे, तर हा बायफर्केशनच्या मागे असं काही एक्सप्लेनेशन आहे का की मला 2 दिलंय, मला 98 रीच, असं काही आहे? सगळ्यांना आहे ना 0% दिलेली आहे पॉवर. एव्हरीबडी इज गिव्हन 0% पॉवर टू अंडरस्टँड एव्हरीथिंग, टू अंडरस्टँड द लाईफ. पण ती आहे ना स्वतःनी जर डेव्हलप केली ना तरच डेव्हलप होत. सो ही हिमसेल्फ नीड्स टू डेव्हलप इट. सो देअरफॉर पॅरेंट्स, इट कम्स अपॉन पॅरेंट्स टू टीच देअर चिल्ड्रेन सम गुडनेस. तू 13 वर्षाचा पर्यंत 12 वर्षापर्यंत शिकवतात ना पॅरेंट्स वगैरे, ते करतात. कारण ती लोक शिकवलंय ना, तर ती शिकवल्यावर त्या लोकांना ना ती काय मधाची टेस्ट द्यायसारखी आहे. जर त्यांना ती टेस्ट दिली ना, मग ती लोक आहे ना स्वतःहून चॉईस करतात ना, जेव्हा कधीतरी लाईफ मध्ये गुडनेस करायचं, तेव्हा ती पॉवर ऍक्टिव्हेट होतं, आणि मग दे स्टार्ट टू डू द्या, म्हणजे पॉवर, लाईट हे करायची पॉवर ती लोक वाढत. म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फॅमिलीज अँड ऑल एल्डर्स अँड एव्हरीबडी टू ट्रेन देअर चिल्ड्रन. बिकॉज जर ट्रेनच नाही केलं मुलांना, हे केलं ते केलं ना, मग त्या लोकांची मिस्टेकच नाही ती मुलांची. कारण त्या लोकांना तुम्ही जर मध गोड आहे सांगितलंच नाही ना, तर तो मध खाणारच नाही. तुम्ही जर तुमच्या मुलांना कोशर जेवणच नाही दिला कधी, तर ती लोक कोशर नाहीच खाणार. मग त्यांची मिस्टेक नाही ना. त्यांची मिस्टेक काय आहे की मला तर हेच दिलं होतं. तुम्ही आदत हे लावाल, ते लावाल, ते कराल, तर त्या लोकांना होईल. कधी कधी काय होतं, कधी कधी आहे ना कोणाचं आहे ना आपोआप पण हे होतं, ऍक्टिव्हेट होतं, आणि त्याला ते करावं असं वाटतं, आणि मग तो मागं लागतं आणि हे करतो ते करतो. त्याला तेशुआ बोलतात. तेशुआ म्हणजे रिपेंटन्स सारखं असते. पण प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना त्याला ट्रेनिंग, कारण ह्युमन काइंडला, माणसाला आहे ना, तो जास्ती गोष्टी दिलेल्या आहेत ना, जास्ती म्हणजे त्याच्या बॉडीच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्ती गोष्टी दिलेल्या आहेत तेव्हा. म्हणून त्याला आहे ना तो 12-13 इयर्सचा पिरियड लागतो त्याला मॅच्युअर व्हायला आणि डेव्हलप व्हायला. दुसऱ्या अॅनिमल लोकांना एवढा मोठा पिरियड नाही लागत मॅच्युअर व्हायला. एक काव, गोट आणि ते लोकांचा बच्चा आहे ना, जसा बॉर्न झाला ना तसा तो एक 30 सेकंड मध्ये, 2 मिनिटांमध्ये उभा राहून चालायला लागू शकतो. ह्युमन काइंड मध्ये नाही होऊ शकत, कारण ह्युमन काइंड मध्ये जास्ती कॅपॅसिटीज दिलेल्या आहेत कितीतरी. ते कॅपॅसिटीज व्हायसाठी आणि हे करण्यासाठी पॅरेंट्स लोक आणि एल्डर्स लोकांची गरज लागतात. पण एल्डर्स लोकांनी ह्या गोष्टी नुसत्या फिजिकल गोष्टी नाही शिकवायच्या, त्याला दुसऱ्या पण गोष्टी शिकवायच्या. आणि ते शिकवलं ना, तर जे पॅरेंट आहे ना, त्या पॅरेंट लोकांमधला तो जो गिव्हिंगचा जो हे आहे ना, गिव्हिंगचा मी बोललो ना, गिव्हिंगचा जो क्वालिटी आहे ना, ती गिव्हिंगची क्वालिटी वाढायला लागतं. कारण जेव्हा स्वतःच्या मुलांना, स्वतःच्या फॅमिलीला, स्वतःच्या ह्याला तुम्ही जेव्हा गिव्हिंग देता ना, तेव्हा तुम्हाला ना त्या गिव्हिंगची आहे ना थोडीशी टेस्ट येते ना, मग तुम्ही दुसऱ्यांना पण देऊ शकता. जोपर्यंत तुम्ही जेवण शिजवता तुम्ही चांगला, पण तुम्ही जेवण शिजवल्यावर कोणाला तरी देता आणि मग तो अरे क्या मस्त बनवले, आणि तुमची वाह करता, आणि मग तुम्हाला तो चांगला आनंद वाटतो ना, सॅटिस्फॅक्शन वाटतं. तो सॅटिस्फॅक्शन वाढवासाठी तुम्ही 2 माणसांना देता, 4 माणसांना देता, 10 माणसांना देता. तो सॅटिस्फॅक्शन, तो गिव्हिंगची क्वालिटी वाढवते तुमची. पण तो नाईट मध्ये वाढवते. पण तो कधीतरी असा टाइम येतो जेव्हा तुम्ही नाही फॉर पर्पज ऑफ फेम ऑफ फेमस व्हायसाठी नाही करता. आजकालची जनरेशन आहे ना, तो सेल्फी वाली जनरेशन. सेल्फी म्हणजे काय, स्वतःला प्रमोट करणारी. सेल्फी आणि सेल्फिश या वर्ड मध्ये ना खूप साम्य आहे. आम्ही आहे ना आमच्या लहानपणी फोटो काढला ना, तर दुसऱ्यांचा काढला. आम्ही जे फोटो काढला त्या फोटोमध्ये आम्ही कधीच नव्हतो. बरोबर की नाही? आपण जेव्हा फोटो काढायचो, माझ्या जनरेशन आणि माझ्या जनरेशनच्या पाठीमागणी हे ते, आम्ही फोटो काढत होतो, आम्ही दुसऱ्यांचा फोटो काढतो. पण न्यू जनरेशन जी बोलतो ना, ती लोक फोटो काढतात, ती लोकांना प्रत्येक फोटो मध्ये यायचं असतं. माझ्याकडे ताजमहलचा फोटो आहे,
मी काढलेलं ताजमहलचा फोटो आहेत ते, पण ते ताजमहलच्या फोटोमध्ये मी नाही आहे. पण आत्ताच्या जनरेशनचा तुम्ही ताजमहलचा फोटो बघाल ना, तर ती लोक सेल्फी फोटो काढतात. ती लोक आय वॉज हिअर, त्या लोकांना प्रूव्ह करायचं असतं. तर दिस इज व्हॉट सेल्फिश. सो मोर सेल्फिश थिंग्स यू डू, यू कांट बी अ गिव्हर. बिकॉज द मोर सेल्फिश यू आर, द मोर द मून आहे ना, ती कमी लाईट हे करते. कारण being selfish is the sign that your soul's light is not reflected. तो क्वालिटी वाढवायचा आणि हे करायचं सगळं आपल्यावर आहे, आपल्यावर म्हणजे स्वतः माणसावर असतं. बिकॉज गॉड डझंट वॉन्ट that he will tell you and you will do it, because if he tells you and you do it, you are like an angel, you are his creator. He wants that you take the responsibility and you do it. म्हणून देवाने आदामला सांगितलं की नको खाऊ फ्रूट. का नको खाऊ सांगितलं? कारण देवाला माहिती होतं तो खाणार आहे. देवाने त्याला सांगितलं असतं फ्रूट काय, मग तुला अक्कल येईल ना, तर तो क्रीचरच राहिला असता, देवदूत सारखा राहिला असता. हवा आणि ती लोक देवदूत सारखं, देव बोलला म्हणून आम्ही खाल्ला. देव बोलला आणि मग कशाला बोलला, मग देवासारखं म्हणून मग आम्ही खाऊ, मग आम्हाला तो चालू झाला ना प्रोसेस. त्या चालू झालेल्या प्रोसेसमध्ये ती लोक देवासारखं झालं. बिकॉज दे नाव स्टार्टेड टू टेक डिसिजन्स फॉर देमसेल्फ. पण डिसिजन देमसेल्फ घेतल्याबरोबर हवाने अख्खा फ्रूट नाही खाल्ला. जर हवाने तो अख्खा फ्रूट खाल्ला असता ना, तर ती गॉडलाईक नाही झाली असती. तिने फ्रूट खाल्ल्याबरोबर तिला अक्कल आली आणि ती गॉडलाईक झाली, म्हणून तिने आदामला फ्रूट दिला. तो ती प्रेम करत होती म्हणून आदामला फ्रूट नाही दिला, की तिला भीती वाटली म्हणून तिने दिला, कारण ती गॉडलाईक झाली, ती क्रिएटर सारखी झाली, म्हणून तिने आदामला दिलं. आणि आदामनी घेऊन खाल्ला. तो आदामनी घेऊन खाल्ला, आदामनी अजून पुढे नाही केलं, म्हणून ह्युमॅनिटी मशिया एंड पर्यंत नाही पोचली आहे. म्हणून ह्युमॅनिटी गॉड लाईक नाही झालेली आहे. म्हणून माणसांना जास्ती मिचवत आहेत आणि बायकांना कमी मिचवत आहेत. बिकॉज शी इज मोर गॉड लाईक अँड ही इज लेस गॉड लाईक. बाई क्रिएटर बनू शकतो ती, शी कॅन क्रिएट लाईफ इन दिस वर्ल्ड. मेल नाही करू शकत ती. देअरफॉर मिचवो त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये कितीतरी गोष्टीमध्ये फरक आहे. You need to understand it. It is not up to God or it is not up to somebody else to. मी तुम्हाला किती पण शिकवला ना, तर मी तुम्हाला चेंज नाही करू शकणार. आय एम टेलिंग यू अगेन अँड अगेन अगेन. किती पण मी तुम्हाला शिकवला, किती पण मी तोरा सांगितला, मी तुम्हाला अख्खा तोरा उचलून तुमच्या तोंडात जबरदस्ती पण घातला ना, तरी तुम्ही चेंज नाही होणार आहे. कारण चेंज जर व्हायचं असेल ना, तर ते तुम्ही स्वतःला चेंज करू शकता. यू ओनली कॅन चेंज युअर सेल्फ. देअरफॉर Hava is eating the tree of good and evil, of good and good and evil. And when evil becomes part of you, you can change the evil. And how something can become part of you? By eating. तुम्ही जेव्हा तो आदाम आणि हवानी जेव्हा तो फल खाल्ला ना, तेव्हा गुड अँड इव्हल बिकम पार्ट ऑफ देम. त्यांचा स्वतःचा पार्ट झालं ते, अँड दे नो व्हॉट इज गुड अँड इव्हल, अँड देन दे कॅन चेंज इट. दुसऱ्या अॅनिमल लोकांनी तो फ्रूट नाही खाल्लाय, त्यांना माहितीच नाही काय गुड आहे काय इव्हल आहे. आणि आपण आपला स्वतःला चेंज करू शकतो. मी नाही चेंज करू. तुमच्यामधला इव्हल मी चेंज नाही करू शकत, माझ्यामधला इव्हल तुम्ही चेंज करू शकत. माझ्यामधला गुड तुम्ही नाही बाहेर काढू शकत, तुमच्यामधला गुड मी नाही बाहेर काढू शकत. तुम्ही काढू शकता. तुमच्यामध्ये आहे ना 1000 किलो गुडनेस असेल, पण तो बाहेर काढायची रिस्पॉन्सिबिलिटी आणि चॉईस तुमची असते. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. माझी बडबड ऐकली. परत करू. Thank you. I can't change you. Okay, just remember, I Thank you, can't change you. थँक्यू या सो आणि दुसरी एक गोष्ट मी आज बोललो, व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. वेन यू प्रे, गॉड्स लिसन. वेन गॉड्स टॉक, यू नीड टू लिसन. यू नीड टू पिक अप द फोन अँड लिसन टू हिम. अँड द फोन इज तोरा. यू हॅव टू लर्न तोरा, स्टडी तोरा. तुम्ही तोरा वाचाल, हे कराल, ते कराल, तेव्हा तुम्हाला तो देव काय बोलते ते तुम्हाला समजेल. व्हॉट हाशेम इज टेलिंग, व्हॉट हाशेम इज टॉकिंग, तुम्हाला ते त्याच्यामधून तुम्हाला आन्सर येईल. तुम्ही काय मागितलं ते मिळणार आहे, नाही मिळणार आहे, की ते नेसेसरी आहे की नाही नेसेसरी आहे, ते सगळं त्याच्यामधून येतो. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू. Today's lecture was in memory of late Hazaken Eliezer Haim Kemper. May his soul have Aliyat Neshama. Okay? Amen. Thank you very much.
बंद करा रेकॉर्डिंग. थँक्यू जुडा. थँक्यू रेकॉर्डिंग बंद सिनोरा. केली का?